प्रशिक्षणाचा आजचा दुसऱ्या दिवसाचे पहिले सत्र आपले. मी ज्योती चोरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते आणि आजचे आपले जे तज्ञ मार्गदर्शक आहेत श्रीमान डॉक्टर विजय इलोरकर सर, वरिष्ठ शास्त्रज्ञ, प्रकल्प प्रमुख, वनशेती संशोधन प्रक्षेत्र, कृषी विद्यापीठ, कृषी महाविद्यालय, डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठ नागपूर. आज सर आपल्याला त्यांच्या वेळातला वेळ काढून अतिशय उत्साहानं सर आपल्या तुम्हा सर्वांच्या पहिले आपल्या ट्रेनिंगला रुजू झाले, त्याबद्दल सर्वप्रथम सरांचे आभार. सरांचा विषय आहे बांबू लागवड व्यवस्थापन आणि मूल्यवर्धन. बांबू व्यवस्थापन आणि मूल्यवर्धन. आपण काल वनीकरणाचे महत्व, वनीकरण आणि वृक्ष लागवड या संदर्भातली ऍग्रीकल्चर कन्सर्न मधील सर्व माहिती काल आपण दोन सत्रांमध्ये घेतली आहे. आज सरांचं अतिशय महत्वाचं असलेलं बांबू लागवड. आता अनेक शेतकरी आपल्यापर्यंत येतात आहे बांबू लागवडीच्या तंत्रज्ञानाबद्दल. आतापर्यंत आपल्याला बांबू लागवड म्हणजे असं काहीतरी रानटी एखादं कुठेतरी आपोआप उगवलं किंवा शेतात कोणाचे तरी असे ड्राय कोरडे कसे तरी अनऑर्गनाइज्ड बांबू पडले, मिसमॅनेज्ड, असं आपण बऱ्याच ठिकाणी चित्र पाहिलंय. परंतु मित्रमैत्रिणींनो, आज आपण इलोरकर सरांकडून अतिशय तंत्रशुद्ध असं बांबू लागवड व्यवस्थापन शिकणार आहोत. तर मी तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा आभार मानते, तुम्ही सर्व सरांचे एकदा पुनश्च आभार मानते आणि इलोरकर सरांना विनंती करते की सरांनी आपलं सेशन आपल्या अल्प परिचयासह सुरू करावं. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आपल्याकडे आवाज येतो का पहिले? हा, आवाज येतोय माझा? हॅलो हॅलो. हो, येतोय सर. येतोय सर. हो सर, येतोय सर, आवाज येतोय. नमस्कार मित्रांनो. रमैती अमरावती यांनी आयोजित केलेल्या या प्रशिक्षण सत्रांमध्ये मी डॉक्टर विजय इलोरकर, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रकल्प प्रमुख, कृषी वनशेती संशोधन प्रक्षेत्र, कृषी महाविद्यालय नागपूर, आपल्या सगळ्या प्रशिक्षणार्थींचं, कृषी विभागाशी संलग्न संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांचं आणि शेतकरी बंधूंचं स्वागत करतो. मी थोडंसं पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन जॉईन करतो आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांचे अंतर्गत कृषी महाविद्यालय नागपूर येथे कृषी वनशेती संशोधन प्रक्षेत्र आहे आणि त्यावरती विद्यापीठातलं वनशेती संबंधातलं संपूर्ण संशोधन या संशोधन केंद्रावरती होत असतं. आणि कृषी महाविद्यालय नागपूर यांचे अंतर्गत प्रक्षेत्रावरती हे राबविल्या जातं. सगळ्यांना दिसत आहे शो? हो सर. हो सर, दिसतंय सर. हा, तर कृषी महाविद्यालय नागपूर यांचे अंतर्गत अमरावती रोडला बॉटॅनिकल गार्डन आणि फुटाळा तलाव असं आपल्याला कधी आपण ऐकलं असेल, तर त्या ठिकाणी हे जवळजवळ 500 एकरवरती पसरलेलं कृषी वनशेतीचं संशोधन प्रक्षेत्र आहे. आणि 1986 पासून या प्रक्षेत्रावरती वनशेतीचं संशोधन चालू आहे. आणि ICAR भारतीय कृषी अनुसंधान परिषद यांनी स्पॉन्सर्ड केलेला एक लॉंग टर्म प्रोजेक्ट, त्याला AICRP आणि ॲग्रो फॉरेस्ट्री असं म्हणतात. हा लॉंग टर्म प्रोजेक्टच्या मार्फत या प्रक्षेत्रावरती संपूर्ण वनशेतीचं संशोधन चालू असतं. आणि वनशेतीच्या संबंधातले विविध ॲग्रो फॉरेस्ट्री मॉडेल्स
आणि ॲग्रो फॉरेस्ट्रीसाठी युजफुल असे सगळ्या ट्री स्पीसीज जे आहेत, ड्रायलँड फ्रूट स्पीसीज आहेत आणि विशेषतः आता बॅम्बू, टीक, युकलिप्टस, महारू अशा काही स्पीसीजमध्ये आपण चांगले सिलेक्शन्स आणलेले आहेत की ज्यांच्यासाठी आपल्याकडे एक नर्सरी पण आहे आणि ह्या नर्सरीमध्ये साधारणतः 75,000 ते 1,00,000 सॅपलिंग्स आपण प्रत्येक वर्षी तयार करत असतो. तर मी थोडी कल्पना आपल्याला सुरुवातीला वनशेतीची देतो. वनशेती म्हणजे जसं आपल्याला कल्पना आहे की शेती आपल्याकडे विविध प्रकारच्या शेती पद्धती आहेत, जसं फळबाग लागवड आहे किंवा भात शेती आहे, आपल्याकडे भाजीपाल्याची शेती होते, आपल्याकडे औषधी वनस्पतींची पण शेती होते. त्याच पद्धतीमधला हा वनशेती म्हणजे ॲग्रिकल्चर डायव्हर्सिफिकेशन ज्याला म्हणतो आपण, क्रॉप डायव्हर्सिफिकेशन ज्याला म्हणतो, क्रॉप डायव्हर्सिफिकेशनमधला हा एक प्रकार आहे. परंतु पर्यावरणाशी अत्यंत निगडीत असं हे एक ॲग्रो फॉरेस्ट्री शेती पद्धती आहे. आपल्याला नैसर्गिक वने माहीत आहेत, आपल्याला आपली पारंपरिक शेती पण माहीत आहे. पण जेव्हा आपण नैसर्गिक वने आणि पारंपरिक शेती यांची एकत्र सांगड घालतो एका विशिष्ट सिक्वेन्समध्ये, एका विशिष्ट प्लांटिंग जॉमेट्रीमध्ये, जेव्हा आपण यांची लागवड करतो एकत्रितपणे आणि विशेषतः शेत जमिनींवरती जेव्हा लागवड करतो तेव्हा त्याला आपण ॲग्रो फॉरेस्ट्री अर्थात कृषी वनशेती असं म्हणतो. तर विदर्भामध्ये अशा प्रकारचं हे संशोधन केंद्र आहे आणि मराठवाड्यामध्ये हे संशोधन केंद्र नसल्यामुळे आणि शेजारच्या छत्तीसगड राज्यांमध्ये सुद्धा हे संशोधन केंद्र नसल्यामुळे या तिन्ही रिजनमध्ये साधारणतः आपल्या संशोधन केंद्रामध्ये मार्गदर्शन सुरू असतं. आणि नागपूरला जे आपलं जे इन्स्टिट्यूट्स आहे, वारामती आणि रमेतीच्या मार्फत कृषी विभागासाठी आणि नागपूरलाच वन विभागाचं हेडक्वार्टरही असल्यामुळे वन विभागाच्यासाठी सुद्धा प्रशिक्षण आणि संशोधनात्मक रेकमेंडेशन्स या केंद्रातून देण्यात येतात. आपण या चित्रामध्ये बघत असाल की इथे ट्री स्पीसीज लावलेल्या दिसत आहेत, झाडं लावलेली दिसत आहेत आणि त्यांच्यासोबतच आपल्याला क्रॉप्स पण घेतलेली दिसत आहे. तर जेव्हा आपण ट्री सोबत क्रॉपची लागवड करतो तेव्हा त्याला आपण ॲग्रो फॉरेस्ट्री असं म्हणतो. आता ॲग्रो फॉरेस्ट्रीची आवश्यकता काय आहे, तर मी सांगेन की जसं आपल्याला माहीत आहे की नॅशनल ॲग्रो फॉरेस्ट्री पॉलिसीप्रमाणे 33% फॉरेस्ट असणं आपल्यासाठी आज आवश्यक झालेलं आहे. ग्लोबल वॉर्मिंग आणि तापमान वाढ आणि क्लायमेट चेंज, त्याच्यामुळे पावसाच्या प्रमाणामध्ये होणारी कमी जास्त घट, त्याचं डिस्ट्रीब्युशन, हा जो एक नैसर्गिक बॅलन्स जो आज बिघडलेला आहे, हा नैसर्गिक बॅलन्स पुढे अजून जास्त बिघडू नये यासाठी आपल्याला ग्लोबल वॉर्मिंग कमी करणं आहे. ग्लोबल वॉर्मिंगसाठी रिस्पॉन्सिबल जी ग्रीन हाऊस गॅसेस आहेत त्यामध्ये आपण नायट्रोजन डायऑक्साईड्स आहे, सल्फर डायऑक्साईड्स आहे, काही पार्टिक्युलर मॅटर्स आहे, पण तो नायट्रोजन डायऑक्साईड आणि सल्फर डायऑक्साईड ही दोन गॅसेस जी आहेत ही जास्त रिस्पॉन्सिबल आहेत आणि वाढतं इंडस्ट्रियलायझेशन आणि व्हेहिक्युलर पोल्युशन याच्यामुळे यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. तर हे हवेमधलं NO2 आणि SO2 शोषून घेण्याचं महत्त्वाचं काम ही झाडं करतात, वनस्पती करतात आणि त्यामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये वनीकरण करणं एक आवश्यक झालेलं आहे. त्याचप्रमाणे वन आधारित विविध उद्योग जसं की प्लायवूड इंडस्ट्री आहे, पेपर मिल्स आहे, त्याचप्रमाणे फर्निचर उद्योग आहे, हाऊस कन्स्ट्रक्शनसाठी आपल्याला लाकूड पाहिजे आहे, अगरबत्तीसाठी आपल्याला बांबू पाहिजे आहे. तर अशा विविध उपयोगांसाठी विविध असे 40,000 वूड बेस इंडस्ट्रीज, ज्यात बांबू बेस इंडस्ट्रीज सुद्धा आहेत, ह्या आज भारतामध्ये कार्यरत आहेत आणि ह्या उद्योगांना लागणारा कच्चा माल हा जवळजवळ आज 30% आपल्याला आयात करावा लागत आहे. आपली जी ही प्रचंड प्रमाणामध्ये वूड बेस इंडस्ट्रीज आहेत, ह्या इंडस्ट्रीजसाठी लागणारा जो रॉ मटेरियल आहे, ज्यामध्ये टिंबर आहे आणि बॅम्बू आहे, हा आपल्याला काही देशांमधून आपल्याला आयात करावं लागत आहे. त्याचं जर मूल्य काढलं तर 20,000 लाख टन एवढं आपल्याला हे लाकूड दरवर्षी आपल्याला आयात करावं लागतं. म्हणून आपल्या देशामध्येच
हे तयार झालं पाहिजे, आपली आयात कमी झाली पाहिजे, पर्यावरणासाठी त्याचा हातभार लागला पाहिजे आणि रोजगार निर्मिती झाली पाहिजे. या उद्देशाने वनशेती, कृषी वनशेती अर्थात ॲग्रो फॉरेस्ट्री हा विषय केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने सुद्धा आज प्रायोरिटीवरती घेतलेला आहे. आणि त्याचा परिपाक म्हणून 2014 मध्ये नॅशनल ॲग्रो फॉरेस्ट्री पॉलिसी तयार झाली आणि ती भारताने स्वीकारली. आणि ह्या नॅशनल ॲग्रो फॉरेस्ट्रीच्या अंतर्गत नॅशनल ॲग्रो फॉरेस्ट्री मिशन राबवलं जातं. आणि ह्या नॅशनल ॲग्रो फॉरेस्ट्री मिशनच्या अंतर्गत बांबू आणि विविध वनस्पतींची लागवड वनशेतीमध्ये करण्यासाठी प्रोग्राम तयार केलेले आहेत. आपल्या कृषी विभागामार्फत सुद्धा 2017 पासून कृषी वनशेती उप अभियान राबवलं गेलं आणि बऱ्याच जिल्ह्यामध्ये नर्सरीज तयार झाल्या आणि काही बऱ्याचशा शेतकऱ्यांना त्यामार्फत लागवडीसाठी प्लांटिंग मटेरियल सुद्धा मिळालं. तर हे झालं ॲग्रो फॉरेस्ट्रीचं बॅकग्राऊंड. आपण आज या ॲग्रो फॉरेस्ट्रीसाठी जी महत्त्वाची पिके आहेत, जसं आपल्याकडे ॲग्रिकल्चरसाठी काही पिके आपण ठरलेली आहेत प्रत्येक भागासाठी, त्याच पद्धतीनं ओव्हर द इयर्स आज 25 ते 30 वर्षाचं संशोधन झाल्यानंतर या केंद्रांनी आणि देशामध्ये अशी 26 केंद्रे आहेत विविध विद्यापीठांमध्ये आणि आमची शीर्षस्थ संस्था झाशीला आहे, नॅशनल ॲग्रो फॉरेस्ट्री रिसर्च इन्स्टिट्यूट. तर ह्या देशातल्या विविध वनशेती संशोधन केंद्र आणि नागपूरचं आपलं वनशेती संशोधन केंद्र यांनी आपल्या भागासाठी, विशेषतः विदर्भ, मराठवाडा, छत्तीसगड ह्या सेंट्रल इंडियाच्या प्रमुख भागासाठी काही स्पीसीज निवडलेले आहेत की ज्यांची ॲग्रो फॉरेस्ट्रीमध्ये लागवड करणं आज जास्त प्रॉफिटेबल आहे. तर ह्या अशा स्पीसीज कोणत्या त्याची आपण ओळख करून घेऊया. साधारणतः ॲग्रो फॉरेस्ट्री आणि सामाजिक वनीकरण ही अशी शब्द आपल्याला माहीत असतील. सामाजिक वनीकरणामध्ये फक्त ग्रीनरी डेव्हलप करणं आणि वृक्ष लागवड करणं हा एकच उद्योग असतो, त्याचा उद्देश असतो, ऑब्जेक्टिव्ह असतो. परंतु जसं मी सांगितल्याप्रमाणे ॲग्रो फॉरेस्ट्रीचे ऑब्जेक्टिव्ह हे 3 ट्रक ऑब्जेक्टिव्ह आहेत. एक, उद्योगधंद्यांसाठी मोठ्या प्रमाणामध्ये कच्चा माल तयार करणे. दुसरं, उद्योगधंद्यातून रोजगार निर्मिती साधणे. आणि तिसरं, पर्यावरण संरक्षण करणे. अशा पद्धतीचे 3 मोठे ऑब्जेक्टिव्ह आहेत आणि त्या ऑब्जेक्टिव्हला सपोर्टिंग अशा पद्धतीचे आपल्याला वृक्ष आपण निवड केलेली आहे आपल्या भागासाठी. आणि त्यामध्ये बांबू, त्यानंतर इक्लिप्टसचे काही सिलेक्शन्स आहेत. महारूक हे एक सॉफ्टवूड आहे. शिवण हे सुद्धा सॉफ्टवूड आणि फास्ट ग्रोईंग टिंबरसाठी उपयुक्त अशा प्रकारचं वृक्ष आहे. महारूक हे पॅकेजिंगसाठी, त्याचप्रमाणे टॉईज निर्मितीसाठी, मॅचस्टिकसाठी, प्लायवूडसाठी अशा पद्धतीचं उपयुक्त अशा प्रकारचं वृक्ष आहे. मेलिया डुबिया हे फर्निचर निर्मितीसाठी चांगलं आहे, पॅकेजिंगसाठी चांगलं आहे. आणि टीक, बांधकाम, फर्निचर आणि अन्य उपयोग टीकचे आहेत, आपल्याला कल्पना आहे. कॅज्युरिना अर्थात सरू आणि लुसिना म्हणजे सुबाबूड हे वृक्षसुद्धा पेपर मिलसाठी, पार्टिकल बोर्डसाठी, प्लायवूडसाठी अत्यंत उपयुक्त असे आहे. आता दुसऱ्या कॉलममध्ये आपण बघत आहात की यील्ड पर हेक्टर, म्हणजे या वृक्षांची आपण जर लागवड केली वनशेतीमध्ये, ॲग्रो फॉरेस्ट्रीमध्ये, तर आपल्याला किती उत्पन्न मिळेल. अशा प्रकारचं संशोधन पूर्ण केल्यानंतरचे हे आकडे आपल्या समोर आलेले आहेत, ज्यामध्ये आपण बघताय की कोरडवाहू स्थितीमध्ये जर आपण बांबूची लागवड केली तर आपल्याला 42 ते 55 टन बांबू प्रतिवर्ष अर्थात 4 वर्ष, 5 वर्षानंतर किंवा 6 वर्षानंतर मिळेल. आणि जर आपण इरिगेटेडमध्ये जर बांबूच्या टिश्यू कल्चरच्या किंवा सिलेक्शनची लागवड केली असेल, चांगल्या नवीन जातींची लागवड केली असेल तर 65 ते 75 टन प्रति हेक्टर 4 वर्षातच आपल्याला उत्पन्न मिळायला सुरुवात होते. वनशेतीविषयी एक जे आधीची कल्पना होती की एकदा झाड लावलं की आपल्याला 15 ते 20 वर्षापर्यंत कुठलंही उत्पन्न मिळणार नाही, परंतु ह्या ज्या नवीन पद्धती आणि त्यासाठी उपयुक्त अशा ज्या विविध इम्प्रूव्ड ट्री स्पीसीज आपण आणलेल्या आहेत, त्यांची जर आपण इम्प्रूव्ड पद्धतीने जर लागवड केली तर आपल्याला अगदी 5-6 वर्षामध्ये सुद्धा उत्पन्नाला सुरुवात होते. त्याचप्रमाणे इक्लिप्टस क्लोनल ही काही जाती यामध्ये आलेल्या आहेत. PDKVD सुद्धा 2 जाती रिकमेंड केलेल्या आहेत. त्यामध्ये आपल्याला जर इक्लिप्टस सीड्स पासूनचं असेल तर 7 वर्षामध्ये उत्पन्न,
आणि जर सिलेक्शन असेल तर 4 वर्षामध्ये उत्पन्न. अशा पद्धतीनं हे वनशेतीसाठी उपयुक्त असे विविध वनवृक्ष आहेत किंवा वनपिके आहेत असं आपल्याला म्हणता येईल. यामध्ये आपण बघा की बांबू पासून आपल्याला अगदी लवकर म्हणजे 4 वर्षामध्ये उत्पन्न मिळणं आता शक्य झालेलं आहे आणि त्यामुळेच आपण आता आजचा विषय आपला बांबू लागवड असा आपण घेतलेला. बांबू विषयी सांगायचं तर आपल्यापैकी बहुतेकांनी बांबू पाहिलेला आहे, आपल्या परिचयाचा आहे. बांबू फास्टेस्ट ग्रोईंग यासाठी म्हटलेलं आहे की बांबूच्या त्या रायझोममधून एकदा कोंब निघाला, त्याला आपण शूट्स म्हणतो, यंग शूट्स म्हणतो, तर अगदी 10 दिवसामध्ये त्याची पूर्ण वाढ होत जाते आणि 10 दिवसामध्ये तो जवळजवळ 15 ते 20 फुटाचा बांबू तयार होतो आणि 15 ते 20 फूट उंच वाढणारं कुठलंही वृक्ष आज नाही. त्याच्यामुळे आपल्या बांबूला आपण फास्टेस्ट ग्रोईंग असं म्हटलेलं आहे. एक्स्ट्रीमली व्हर्सॅटाईल, कारण की बांबूची वेगवेगळी उपयोग आहेत. अगदी घर बांधणीपासून, पेपरपासून, फर्निचर, तर आज आधुनिकदृष्ट्या त्याच्यापासून कन्स्ट्रक्शन्स, हाऊस कन्स्ट्रक्शन्स, पूल बांधणे किंवा त्यापासून चारकोल तयार करणे, प्लायवूड तयार करणे, असे विविध उपयोग बांबूचे आहेत. अगरबत्तीसारखं पॉप्युलर यूज आपल्याला माहीत आहे. तसे अनन्य उपयोग जवळजवळ 1200 प्रकारचे डॉक्युमेंटेड युजेस ही त्यापासून बांबूपासून आपल्याला मिळतात आणि म्हणूनच बांबूला आपण एक्स्ट्रीमली व्हर्सॅटाईल आणि वंडरफुल अशा प्रकारचं एक प्लांट आहे असं आपल्याला म्हणतात. त्यानंतर बांबूच्या विविध जातींविषयी आपण मीटिंग में हो जरा एक तर बांबूची थोडीशी बॉटनी आपण बघूया. तर बांबू फॅमिली, बांबूची फॅमिली मेजर फॅमिली पोएसी, त्यामध्ये सब फॅमिली बांबूसॉइडी आणि जवळजवळ 1100 जनेरा जीनस आहेत बांबूचे जगामध्ये. 1575 बांबूच्या स्पीसीज आहेत आणि बांबू साधारणतः चायना, इंडिया, USA, अर्जेंटिना, साऊथ अमेरिका, मेक्सिको या देशांमध्ये आणि विशेषतः आशियामध्ये चीन, इंडिया, म्यानमार, थायलंड, कंबोडिया, जपान या देशांमध्ये विशेषतः आढळतो. आणि एरियाच्या बाबतीमध्ये आपण बघितलं तर जगामध्ये जवळजवळ 11.6 दशलक्ष हेक्टर एरियावरती बांबू आहे. चीनमध्ये सगळ्यात जास्त म्हणजे जवळजवळ 5 दशलक्ष हेक्टरवरती आणि भारतामध्ये सुद्धा जवळजवळ 4 ते 4.25 लाख दशलक्ष हेक्टरवरती बांबू आहे. या आशिया खंडामध्ये चीन प्रथम क्रमांक आणि भारताचा दुसरा क्रमांक बांबूमध्ये आहे. यानंतर बांबूच्या जे प्रकार आहेत त्याविषयी आपण बघूया. तर बांबूचे साधारणतः 3 प्रकार, त्याची जी हॅबिट्स आहे वाढण्याची, म्हणजे गुच्छा करून वाढण्याची जी क्लम्प त्याला म्हणतो आम्ही, ते क्लम्प करून वाढण्याची हॅबिट्स आहेत. त्या हॅबिट्सवरून त्याचे 3 प्रकार पाडलेले आहेत. एक म्हणजे असा गठळा करून एकत्र करून वाढणारे, ज्याला क्लम्प आपण म्हणतो. दुसरं म्हणजे सरळ रेषेमध्ये वाढणारे, ज्याला मोनोपोडियल, याला सिम्पोडियल म्हणतो. सिम्पोडियल सरळ एकत्र वाढणारे. सर्वसाधारणतः आपल्याकडे जे बांबू दिसतात ते सिम्पोडियल प्रकारचे आहेत. आणि सरळ एका रेषेमध्ये वाढणारे जे ज्याला आहेत त्याला मोनोपोडियल बांबू आपण म्हणतो. आणि काही क्लाइंबर स्पीसीज सुद्धा, जसं वेल जातं तसं वेली जाणाऱ्या सुद्धा स्पीसीज आहेत. ह्या साधारणतः अंदमान निकोबारच्या भागामध्ये ह्या स्पीसीज मिळतात. परंतु मुख्यत्वे करून सिम्पोडियल प्रकारचा बांबू आपल्याकडे पाहायला मिळतो. त्यानंतर बांबू लागवडीच्या संबंधामध्ये शासकीय लेवलला शासनाच्या धोरणांमध्ये महत्त्वपूर्ण बदल झालेले आहेत आणि विशेषतः 11 एप्रिल 2017च्या GR प्रमाणे महाराष्ट्र शासनाने बांबूला TP मुक्त केलेला आहे. म्हणजे 2017च्या आधी पोझिशन्स अशी होती की आपल्याला बांबूची वाहतूक करायची असेल
बांबूच्या लागवडीवरती, बांबूच्या कापणीवरती, बांबूचा शेतकऱ्यांनी स्वतःच उपयोग करून घेण्यासाठी कुठलेही बंधन नव्हते. परंतु जर बांबूची वाहतूक करायची असेल, त्याला बाजारामध्ये न्यायचं असेल किंवा बांबूपासून तयार केलेल्या वस्तूंची वाहतूक करायची असेल, तर त्यासाठी मात्र वन विभागाची परवानगी घेणं आवश्यक होतं, ज्याला TP म्हणून म्हणतो आपण, ट्रान्सपोर्ट परमिट. तर हे ट्रान्सपोर्ट परमिटची अट सुद्धा वन विभागानं आता काढून टाकलेली आहे आणि कुठल्याही शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमिनीवरती बांबूची लागवड करणे, बांबूची कापणी, बांबूपासून व्हॅल्यू ॲडिशन करणे किंवा बांबूची वाहतूक करणे बाजारामध्ये, यासाठी आता वन विभागाच्या TPची आवश्यकता नाही. परंतु त्याला ती बांबूची लागवड त्याच्या सातबाऱ्यावरती म्हणजे त्याच्या शेतावरती आहे हे मात्र सिद्ध करण्याची जबाबदारी त्या शेतकऱ्याचीच आहे. आणि त्यामुळे बांबूची लागवड झाल्यानंतर पहिल्या 2 वर्षामध्ये शेतकऱ्यांनी बांबू लागवडीची नोंद त्याच्या पटवारी रेकॉर्डला घेणं मात्र आवश्यक आहे, की पुढे वाहतूक करताना तुम्हाला तो सातबारा सोबत ठेवावा लागेल आणि वन विभागाच्या तपासणी नाक्यांवरती तो सातबारा आपण दाखवला आणि त्याच्यावरती जर आपल्या बांबूची नोंद असेल तर आपल्याला त्या वाहतुकीसाठी कुठलीही अडचण येणार नाही. तर त्यामुळे हल्ली बांबूच्या फ्री मुवमेंटला मोठा यामुळे फायदा झालेला आहे आणि त्या पद्धतीनं बरेच शेतकरी त्याचा लाभ सुद्धा घेत. बांबू लागवडीसाठी शासनाकडे जे पॉलिसीज आहेत त्यामध्ये नॅशनल ॲग्रो फॉरेस्ट्री पॉलिसी विषयी मी आपल्याला सांगितलं की नॅशनल ॲग्रो फॉरेस्ट्री पॉलिसीच्या अंतर्गतच नॅशनल बांबू मिशन आणि नॅशनल ॲग्रो फॉरेस्ट्री मिशन सुरू झाले आणि त्यामार्फत राज्याच्या स्तरावरती ॲग्रो फॉरेस्ट्री सबमिशन सुरू झालं आणि यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या स्कीम्स फॉर्म्युलेट झाल्या आणि त्या स्कीमच्या मार्फत पुढे बांबूची आणि विविध वनवृक्षांची लागवड हल्ली पाहायला लागलेली आहे. तर ह्या कुठल्या स्कीम्स आणि प्रोग्राम्स आहेत हे आपण याकडे बघतात की नॅशनल बांबू मिशन 2017च्या अंतर्गत हे महाराष्ट्र बांबू डेव्हलपमेंट बोर्ड ज्याचं मध्यवर्ती ऑफिस कार्यालय हे नागपूरला आहे आणि या नॅशनल बांबू मिशन अंतर्गत सुद्धा शेतकऱ्यांना लागवडीसाठी प्रोत्साहन दिलं जातं आणि त्यामध्ये साधारणतः एका प्लांटला 120 रुपये या पद्धतीचं अनुदान आहे. अटल बांबू समृद्धी योजना ही योजना सुद्धा वन विभागाच्या MEDB अर्थात महाराष्ट्र बांबू डेव्हलपमेंट बोर्ड यांच्या मार्फत राबवली जाते आणि त्यामध्ये सुद्धा बांबू लागवडीसाठी 120 रुपयाचं अनुदान आहे. आणि ह्या दोन्ही योजनांचा लाभ जर शेतकरी बंधूंना घ्यायचा असेल तर महाराष्ट्र बांबू डेव्हलपमेंट बोर्ड्सनी विविध जिल्ह्यांमध्ये त्यांचे कोऑर्डिनेटर्स नेमलेले आहेत. तर आपल्या नजदीकच्या वन विभागाच्या किंवा सामाजिक वनीकरण विभागाच्या कार्यालयाशी आपण जर संपर्क केला तर आपल्याला त्या जिल्ह्यामधले कोऑर्डिनेटर्स कोण आहेत त्या कोऑर्डिनेटरच्या मार्फत आपल्याला आपलं स्कीमचा आपल्याला फायदा घेता येईल. त्याच पद्धतीनं मनरेगाच्या मार्फत सुद्धा वृक्ष लागवड करण्यात येते आणि सोशल फॉरेस्ट्री डिपार्टमेंट यांच्या मार्फत ही योजना राबवल्या जाते आणि त्यासाठी त्या तालुक्याचे तालुका लागवड अधिकारी यांच्याकडे आपण संपर्क करू शकता. भाऊसाहेब फुंकर फळबाग लागवड योजना आपल्या कृषी विभागामार्फत राबवण्यात येते. ॲग्रो फॉरेस्ट्री सबमिशन ही योजना सुद्धा कृषी विभागामार्फत राबवण्यात येते आणि तालुक्या कृषी अधिकाऱ्यांकडे या संबंधातली माहिती आपल्याला उपलब्ध होऊ शकते. अशा प्रकारच्या विविध योजना आहेत की जे साधारणतः वन विभाग आणि कृषी विभाग सामाजिक वनीकरण विभाग या 3 विभागामार्फतच ह्या योजना राबवल्या जातात. तर त्या ठिकाणच्या तालुका लेवलच्या अधिकाऱ्यांशी आपण संपर्क करावा आणि शेतकरी बंधू त्या संबंधात त्याचा लाभ घेऊ शकतात. आता लागवड करायचं एकदा नियोजन आपण केलं की आपल्यासाठी आपल्या भागासाठी कुठल्या बांबूच्या जाती जास्त उपयुक्त आहेत याविषयी आपण बघूया. महाराष्ट्रामध्ये निसर्गतः 5 बांबूच्या जाती आपल्याला पाहायला मिळतात. तर त्या 5 बांबूच्या जाती कुठल्या तर एक मानवेल बांबू जो सर्वत्र आपल्याकडे आढळतो म्हणजे आपण शेतावरती किंवा जंगलामध्ये जर आपण बांबू पाहत असाल तर तो मानवेल जातीचा बांबू आहे की जो एखाद्या झुडपासारखा आपल्याला दिसतो आणि फांद्या पसरलेल्या असतात, काठी बारीक असते, पानं दिसतात भरपूर, वेडेवाकडे असतात. तर ह्या जो बांबू आहे हा सर्वसाधारणतः मानवेल जातीचा बांबू आपल्याकडे पाहायला मिळतो जंगलांमध्ये आणि काही शेतांवरती सुद्धा. त्याचप्रमाणे दुसरी जात आहे कटांग. हा कटांग उंच वाढणारा आणि काटेरी जो बांबू आपल्याला पाहायला मिळतो तो कटांग बांबू. अत्यंत टणक आणि मजबूत
अशा प्रकारचा हा कटांग बांबू आहे. विदर्भामध्ये साधारणतः ह्या 2 जातीचे बांबू आणि या खालोखाल दुसरा एक पिवळा बांबू जो आपण लँडस्केपिंगसाठी, बगीच्यांसाठी, रस्त्याच्या कडेला, घरी वगैरे काही ठिकाणी पाहायला मिळतो, तो म्हणजे पिवळा बांबू, ज्याला गोल्डन बांबू आपण म्हणतो. त्याच पद्धतीनं तर आपण बांबूच्या जातीविषयी पाहत होतो. मानवेल आणि कटांगविषयी आपण पाहिलं, गोल्डन बांबूविषयी आपण बोललो. कोकणामध्ये विशेष प्रकारच्या 2 प्रजाती अजून पाहायला आपल्याला मिळतात, ज्याला मानगा आणि मेस हे 2 प्रजाती कोकणामध्ये आहेत आणि ह्या सुद्धा कमर्शियली इम्पॉर्टंट अशा प्रकारच्या प्रजाती आहेत. आपण आज बघणार आहोत की आपल्याकडे जी मानवेल प्रजाती आपल्याकडे भागामध्ये मिळते, ती मानवेल प्रजातीचं आपण मागच्या वर्षांमध्ये बऱ्याच प्रमाणात आपल्या फार्मवरती लावून त्याचं आपण पोटेन्शियल यील्ड वगैरे एस्टिमेट केलं, तर त्यांना असं लक्षात आलं की 12 टन जास्तीत जास्त आपल्याला त्या प्रजातीपासून यील्ड मिळू शकते, प्रोडक्शन मिळू शकते. आणि त्यामुळे आपण आपल्याला 12 टन जर एका हेक्टरमधून मिळालं तर अशा प्रकारचं उत्पन्न आपल्याला परवडण्यासारखं नाही आहे आपल्या शेतामध्ये. त्यामुळे आपण काही नवीन जातीच्या शोधामध्ये होतो आणि मग त्यातून आपल्याला काही नवीन जाती मिळाल्या. त्यामध्ये बांबूसा बाल्कोवा ही एक बांबूची प्रजाती आहे आणि जिथे बायोमाससाठी म्हणजे पेपर मिलला असेल किंवा चारकोल निर्मितीसाठी असेल किंवा कन्स्ट्रक्शनसाठी असेल, तर जेव्हा आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये बांबू जर 50-55 टनाच्या वरती उत्पन्न आपल्याला मिळालं एका हेक्टरमधून, म्हणजे एकरी 20 ते 22 टन, एकरी 20 ते 22 टन उत्पन्न आपल्याला मिळालं तरच आपल्याला बांबूची लागवड परवडण्यासारखी आहे शेत जमिनीवरती. आणि जी आपली नेहमीची जात मानवेल नावाची जात होती त्यामध्ये आपल्याला तेवढं उत्पन्न मिळण्याचे चान्सेस नव्हते. त्यामुळे आपल्याला बांबूसा बाल्कोवा ही जवळजवळ 75 टन उत्पन्न देणारी जात आपल्याला मिळाली आणि या जातीवरती मागच्या आपल्या संशोधन केंद्रावरती मागच्या 8 वर्षापासून संशोधन झालं आणि त्यातून आपल्याला जे उत्पन्न मिळालं त्या लेवल्स, आपण उत्पन्नाचे लेवल्स आपल्यासोबत मी शेअर करणार आहे आणि त्यातूनच आपल्याला लक्षात आलं की पुढे या जातीपासून याही विदर्भामध्ये लावायसाठी अत्यंत सोयीची अशी जात आहे. आपल्याकडे बाजारामध्ये जो बराचसा बांबू दिसतो आहे तो सुद्धा ह्या बाल्कोवा जातीचा आहे. आसाम मधलं ही बांबूची जात आहे. आसाम आणि नॉर्थ ईस्ट मधले बाकीचे स्टेट्स आहेत. हा जवळजवळ 25 ते 30 फूट उंच वाढणारा बांबू, कमीत कमी फांद्या असलेला आणि इरिगेशन, फर्टिलायझर्स या आपल्या इनपुट्सला चांगला रिस्पॉन्स देणारी अशी ही बांबूची जात आहे. त्यामुळे या बांबूची आपण वनशेतीमध्ये लागवड करण्यासाठी शिफारस केलेली आहे. बांबूसा बंबोस कटांग ज्याला म्हणालो मी, ते कटांग बांबू सुद्धा आपल्याकडे लागवडीसाठी उपयुक्त आहे. कारण की हा सुद्धा 30 ते 35 फूट उंच वाढणारा आणि अत्यंत काटक टणक असा बांबू आहे आणि बांधकामासाठी हा अत्यंत उपयुक्त आहे. आणि लागवड करताना आपण जर फेन्सिंगला याची लागवड केली तर आपल्याला जनावरांपासून संरक्षण सुद्धा मिळते. त्यामुळे हे बांबूसा बंबोस कटांग ही प्रजाती सुद्धा आपल्याकडे अत्यंत लागवडीसाठी उपयुक्त अशा प्रकारची प्रजाती आहे. बांबूसा तुंडा ही सरळ उंच वाढणारी आणि जी 2 नोट्स असतात बांबूवरती, त्या नोट्स मधलं अंतर जवळजवळ 15 ते 18 इंच 2 नोट्स मधील अंतर असते आणि त्याच्यामुळे अगरबत्ती इंडस्ट्रीसाठी ही अत्यंत उपयुक्त अशा प्रकारची प्रजाती आहे. आणि याचं उत्पन्न सुद्धा जवळजवळ 50 टनाच्या आसपास आपल्याकडे असल्याचं आपल्या विविध प्रयोगांमधून लक्षात आलेलं आहे. त्यामुळे बांबूसा तुंडा ही प्रजाती सुद्धा आपल्या भागामध्ये लागवडीसाठी अत्यंत उपयुक्त अशी प्रजाती
आहे. बांबूसा व्हल्गॅरिस ग्रीन ही एक प्रजाती आहे आणि ही प्रजाती सुद्धा थोडीफार कटांग आणि बाल्कोवा या दोघांच्या मधोमध असणारी, म्हणजे उंच वाढणारी, कमीत कमी फांद्या असणारी आणि काटे नसणारी अशा प्रकारची ही प्रजाती आहे. आणि काटे नसल्यामुळे आणि उंच सरळ वाढत असल्यामुळे ही सुद्धा शेतीमध्ये लागवडीसाठी अत्यंत उपयुक्त अशी प्रजाती आहे. आणि याचे सुद्धा वेगवेगळे उपयोग आहेत. अगरबत्तीपासून तर अगदी पेपर मिलला, आपल्या फळबागांना सपोर्टिंगसाठी, बांधकामासाठी, फर्निचरसाठी विविध, म्हणजे मल्टीपर्पज अशा प्रकारच्या ह्या ज्या संपूर्ण प्रजाती मी आपण या ठिकाणी बघत आहोत, ह्या मल्टीपर्पज अशा प्रकारच्या प्रजाती आहेत की जी एका कारणाने नाही तर दुसऱ्या कारणाने त्याला मार्केट मिळू शकेल अशा पद्धतीच्या ह्या प्रजाती आपण या ठिकाणी आज घेतल्या. त्याचप्रमाणे डेंड्रोकॅल्मस जिजेंटस ही एक प्रजाती आहे की सगळ्यात मोठा बांबू, म्हणजे भारतातला सगळ्यात मोठा बांबू जर कोणता असेल तर तो डेंड्रोकॅल्मस जिजेंटस आहे. हा डेंड्रोकॅल्मस जिजेंटस जो आहे याचा व्यास जवळजवळ 9 ते 12 इंच याचा व्यास असतो, सर्वसाधारण झाडासारखा असं एखाद्या समजा. आणि हा दिसायला फार सुंदर असतो आणि फर्निचर मेकिंगमध्ये याचा खूप चांगला उपयोग होतो. याला ऑर्नामेंटल स्पेसिस म्हणून सुद्धा आपण लागवड करू शकतात. परंतु याला काहीसं दमट आणि पाऊस चांगलं असलेलं ठिकाण पाहिजे किंवा शेत पाहिजे आणि इरिगेशनची भरपूर सोय पाहिजे. तर अशा पद्धतीच्या ह्या बांबूच्या विविध प्रजाती आहेत की ज्या आपल्या प्रदेशामध्ये लागवडीसाठी योग्य आहे. बांबूच्या नॅशनल बांबू मिशननी जवळजवळ 36 प्रजाती बांबूच्या भारतामध्ये लागवडीसाठी निवडलेल्या आहेत. पण त्यामध्ये आपण संशोधन करून, विविध प्रयोग करून आपल्या प्रक्षेत्रावरती आपण जवळजवळ 25 बांबूच्या स्पीसीज आहेत की ज्या एक सिस्टमॅटिक रिसर्च डिझाईनमध्ये लावलेल्या आहेत आणि त्या ज्या व्यावसायिकदृष्ट्या उपयुक्त अशाच प्रजातींची आपण लागवड केलेली आहे. आणि त्यामधून जवळजवळ ह्या 5 ते 6 स्पीसीज आपण आपल्या शेतकऱ्यांसाठी लागवडीसाठी योग्य आहेत अशा प्रकारचं एक शिफारस आपण आपल्या विद्यापीठामार्फत या शासनाला केलेली. बांबूच्या विविध प्रजातींची आपण गोल्डन बांबूचा फोटो आपण बघतात पहिला. दुसरा हा कोकणामध्ये असणारी जी मानगाव नावाचा जात बांबू आहे तो हा बांबू आहे. याचा उपयोग सुद्धा फर्निचरसाठी होतो आणि कोकणानंतर पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात सुद्धा याची लागवड चांगल्या पद्धतीने होते. आणि जो मानवेल बांबू आपल्याकडे सर्वसाधारणतः दिसतो तो हा तिसऱ्या फोटोमध्ये आपल्याला दिसतो आहे तो मानवेल बांबू आहे. बांबूचे विविध उपयोग जसं आपण बघतो आहे तर त्या ठिकाणी ट्रॅडिशनल, मॉडर्न आणि इकॉलॉजिकल असे आपण त्याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे की ट्रॅडिशनल युजेसमध्ये हाऊस होल्ड युटेन्सिल्स म्हणजे घरगुती वापराच्या विविध वस्तू ह्या आपल्याला माहीत आहेत की अगदी सूप टोपल्यांपासून तर विविध प्रकारच्या कंटेनर्स, धान्य साठवायच्या कोठ्या असतील की ह्या अशा विविध प्रकारच्या हाऊस होल्ड आयटम्स आपण बांबूपासून वापरत आलेलो आहोत अगदी आपल्या ट्रॅडिशनल याच्यामध्ये. आणि त्यानंतर ॲग्रिकल्चरमध्ये विविध कामांसाठी आपण शेतीचे अवजारं बनवायसाठी असेल, सरते म्हणून त्याचा उपयोग करतो आपण, झाडांना, फळझाडांना सपोर्टसाठी बेगण्या म्हणून उपयोग करतो, फेन्सिंगला त्याचा उपयोग करतो, गोठे बांधायसाठी उपयोग करतो, घर बांधायसाठी सुद्धा आपण त्याचा उपयोग करतो. आणि बांबूचे जे नवीन कोंब असतात ते नवीन कोंब एडिबल आहेत, डेलिशियस आहेत, तर त्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग होतो. जनावरांना चारा म्हणून सुद्धा बांबूच्या पाल्याचा उपयोग होतो. त्याच पद्धतीनं ही झाली आपली ट्रॅडिशनल बांबूचे उपयोग सगळे. आणि ह्या सगळे ट्रॅडिशनल उपयोग आपल्याला माहीत आहेत. त्यामुळे बांबू अनादी काळापासून आपल्या एक जवळचं आणि सोशल प्लांट म्हणून आपण त्याला बघतो. त्याच पद्धतीनं हल्ली मॉडर्न युजेसमध्ये विशेषतः इंडस्ट्रियल युजेसमध्ये आज बांबूपासून अगरबत्ती केली जाते आणि अगरबत्तीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये बांबूची रिक्वायरमेंट आहे. आज जवळजवळ 80 लाख टन अगरबत्ती आपल्याला प्रत्येक वर्षामध्ये पाहिजे असते. आणि आता हल्ली जे पॉलिसी अमेंडमेंट झाले त्याच्या अगोदर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये चीन आणि तैवान देशांमधून आपल्याकडे अगरबत्ती येत होती.
जवळजवळ 90% रिक्वायरमेंट आपली अगरबत्ती राव अगरबत्तीची ही चीन आणि तैवानमधून पूर्ण होत होती. अलीकडे त्यामध्ये पॉलिसी चेंजेस होऊन शासनाने मोठा पुढाकार घेऊन, केंद्र शासनाने विशेषतः मोठा पुढाकार घेऊन त्यामध्ये इम्पोर्ट ड्युटी वाढवली आणि त्यामुळे आता जे आपले स्मॉल स्केल इंडस्ट्रीज आहेत, MSMEs आहेत, MSMEsला प्रोत्साहन देऊन त्यापासून आपल्या देशामध्येच अगरबत्ती तयार करण्याचं शासनाने धोरण केलेलं आहे. आणि त्याचा परिपाक म्हणून आज नागपूरला जवळजवळ एक उमरेडला अगरबत्ती क्लस्टर सुरू झालेला आहे, ज्यामध्ये जवळजवळ 100 अगरबत्तीच्या बनवणाऱ्या मशीन्स इन्स्टॉल झालेल्या आहेत. नागपूर MIDCला नागपूर परिसरामध्ये सुद्धा आणि आपल्याकडे सुद्धा असतील. गडचिरोलीमध्ये आहेत, पोंभुर्ण्याला युनिट तयार झालेलं आहे, चंद्रपूरला युनिट तयार झालेले आहेत. म्हणजे आज आपले MSME युनिटमधून अगरबत्तीची स्टिक्स, राव अगरबत्ती आणि फिनिश्ड अगरबत्ती ह्या सुद्धा तयार होत आहेत. हे बांबूचे इंडस्ट्रीयल अप्लिकेशन्स आहेत. इंजिनिअरिंग अप्लिकेशन्समध्ये हाऊस कन्स्ट्रक्शनसाठी, विशेषतः टुरिझमसाठी आणि फार्म हाऊसेससाठी जे कन्स्ट्रक्शन्स केले जातात त्यामध्ये बांबूचा उपयोग चांगल्या प्रकारे आपल्याला करता येतो. आणि एक इको फ्रेंडली हाऊसेस किंवा ग्रीन बिल्डिंग असा जो कन्सेप्ट आलेला आहे, त्या ग्रीन बिल्डिंगच्या कन्स्ट्रक्शनमध्ये बांबूचा उपयोग आहे. हल्ली आपण काही ठिकाणी काही फोटोज बघितले असतील की जिथे RCC मध्ये म्हणजे जे सिमेंट कॉन्क्रीटचं कन्स्ट्रक्शन्स असते त्यामध्ये RCC करताना त्यामध्ये सुद्धा बांबूचा उपयोग आपल्याला पाहायला मिळतो. बांबूपासून प्रोसेस फूड्स ज्यामध्ये आपल्याला केचप आहे, पिकल्स आहेत, अशा पद्धतीचे बांबूपासून तयार केले जातात. वेगवेगळ्या बिर्याणी आपण पाहिल्या असतील. फार्मास्युटिकल युजेस आहेत, औषधांमध्ये बांबूचे उपयोग आहेत. इकॉलॉजी आणि एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन, विशेषतः सॉईल कन्झर्वेशनसाठी, वॉटर कन्झर्वेशनसाठी, ग्रीन बेल्ट डेव्हलपमेंटसाठी सुद्धा बांबूचे उपयोग आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे बांबू ही अत्यंत युजफुल अशा प्रकारचं प्लांट आपल्यासाठी आज आहे. घरगुती वापराच्या वस्तू आपण बघतात त्यांना एक आर्टिस्टिक टच देऊन त्यांचं व्हॅल्यू ॲडिशन केलेलं आपण या ठिकाणी बघतात. ठिकाणी बांबू बोर्ड, बांबूचे इंडस्ट्रीयल युजेसमध्ये आपण बघतो की हे बांबू बोर्ड्स, प्लायवूड आपल्याला तयार केलेलं दिसत आहे. बांबूपासून प्लायवूड आणि पार्टिकल बोर्ड्स बांबूपासून तयार करतात. हा एक मोठा इंडस्ट्रीयल यूज आहे आणि याच्यासाठी प्रचंड प्रमाणामध्ये बांबूची रिक्वायरमेंट राहणार आहे. आज आपल्या विदर्भामध्ये अशा 2 इंडस्ट्री आज शेप घेत आहेत, म्हणजे सुरुवात होण्याच्या मार्गावरती आहेत आणि सध्या त्रिपुरामध्ये आणि आसाममध्ये अशा प्रकारच्या इंडस्ट्रीज रन होत आहेत. आणि याचा फायदा असा की बांबू हे आपल्याला दरवर्षी मिळणारं अशा प्रकारचं उत्पादन आहे. आणि सध्या आपल्याकडे जे पार्टिकल बोर्ड्स आणि प्लायवूड येत आहे ते झाडांपासून येतं, जसं ज्यामध्ये निलगिरी वापरलं जातं, सुबाबूळ वापरतात, पॉप्लर्स वापरतात, ग्रेव्हिया वापरतात किंवा अजून काही वनस्पती आहेत त्या वापरल्या जातात. तर त्यांच्यापासून मिळणारं उत्पन्न हे पिरियॉडिक आहे, से फॉर 5 इयर्स, 6 इयर्स, 7 इयर्स. परंतु बांबूपासून मिळणारं उत्पन्न हे रिकरिंग स्वरूपाचं आहे, म्हणजे यावर्षी, पुढच्या वर्षी, तिसऱ्या वर्षी सुद्धा मिळणार आहे. त्यामुळे आपल्याला ट्री कटिंगला आपल्याला मज्जाव करता येऊ शकतो आणि ट्रीज ह्या पर्यावरण संरक्षणाचं काम करतील आणि त्यापासून उद्योगाला लागणारा जो रॉ मटेरियल आहे तो ट्रीजपासून न मिळता आपल्याला बांबूपासून आपल्याला उभा करता येईल. अशा पद्धतीनं जर बांबूची लागवड वाढली तर अर्थातच ट्री कन्झर्वेशन होईल, फॉरेस्ट कन्झर्वेशन होईल आणि एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन किंवा इकोलॉजी प्रोटेक्शन आपोआपच त्यापासून होणार आहे. असा एकंदर कन्सेप्ट आहे. त्यामुळे बांबूपासून इंडस्ट्रीयल युजेस आपण बघत आहोत. तर इथेनॉल निर्मिती म्हणजे काय की आता आपण ऊसापासून इथेनॉल तयार होतं हे आपल्याला जवळजवळ माहीत असेल, सगळ्यांनाच कल्पना आहे. ज्या ज्या वस्तूमध्ये स्टार्च आहे, ज्या ज्या वस्तूमध्ये शुगर आहे त्यापासून आपल्याला इथेनॉल निर्मिती करता येते. बांबूमध्ये सुद्धा जवळ 35 ते 40% शुगर आहे आणि त्याचा उपयोग करून आपल्याला बांबूपासून सुद्धा इथेनॉल निर्मिती करता येते. अशा पद्धतीनं बांबूचा हा एक इंडस्ट्रीयल यूज आहे आणि अशा रिफायनरीज, बायो रिफायनरीज सुद्धा सुरुवात झालेली आहे. आसाममध्ये असं युनिट बसलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा आज विविध इंडस्ट्रीयलकडनं इन्क्वायरीज येत आहेत की त्यांना तयार करायचं आहे. शो दिसत आहे सगळ्यांना?
हॅलो, पॉवर पॉईंट शो दिसतोय? नाही सर, सध्या दिसत नाहीये. ओके ओके. एक मिनिट. हो. हा, दिसते सर. हा, आता दिसतोय ना? हो सर. नाही, बंद झाले सर. बंद झाला. एक मिनिट. कुठेतरी थोडा प्रॉब्लेम होतो आहे. तर तुम्ही सांगता आम्हाला. हा, थोडं पॉवर पॉईंटला प्रॉब्लेम होत आहे. होत आहे, कॉपी अपलोड होत आहे. हा हा. आता दिसतोय? हो सर, दिसतंय. हा, एक मिनिट. तर बांबूपासून इथेनॉलची कल्पना आपण ऐकली असेल, पण आता आपल्या भागामध्ये उद्योग तयार व्हायसाठी कमीत कमी एक आपण इथेनॉलची इंडस्ट्री टाकतो म्हटलं तरी एका इंडस्ट्रीजला जवळजवळ 5,000 हेक्टरचं प्लांटेशन लागणार आहे. आणि बांबूपासूनचे इतर उद्योग सुद्धा आहेत. त्यामुळे साधारणतः 15 ते 20,000 हेक्टरपर्यंत जेव्हा आपण लागवड आपली पूर्ण होईल तेव्हा कुठे आपल्याला अशा प्रकारच्या मोठ्या उद्योगांची आपल्याला कल्पना करता येईल. परंतु हल्ली त्याचबरोबर दुसरा उपयोग बांबूचा आपण बघतो की पायरोलिसिस पद्धतीने बांबूपासून बांबू ऑइल काढण्याची सुद्धा पद्धत आहे. आणि ह्या बांबू ऑइलचा सुद्धा आपल्याला इंधन म्हणून उपयोग करता येऊ शकतो. यासाठी एक पायरोलिसिस नावाची पद्धती आहे आणि त्यासाठी काही मशिनरीज आहेत, काही प्लांट्स आहेत, त्याचा उपयोग आपल्याला करावा लागतो. अर्थात यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये बांबूची आवश्यकता असते. यानंतर अत्यंत महत्त्वाचा आणि ग्रामीण भागामध्ये रोजगार देणारा किंवा कमी इन्व्हेस्टमेंटवरती करता येण्यासारखा असा उद्योग म्हणजे MSME या क्षेत्रामध्ये येणारा उद्योग म्हणजे अगरबत्ती मेकिंग. आणि अगरबत्ती मेकिंगचा उद्योग आपल्या भागामध्ये आता बऱ्याचशा स्मॉल स्केल इंडस्ट्रीज याच्या सुरू आहेत.
आणि कमीत कमी 5 लाखाच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये अशा प्रकारचा उद्योग हा सुरू केला जाऊ शकतो आणि सुरू झालेले आहेत असे उद्योग. आणि ही आपली रोजची रिक्वायरमेंट आहे. आपल्याला कल्पना आहे की आपल्याला सकाळी संध्याकाळी आपल्याला अगरबत्तीची आवश्यकता असते. त्या पद्धतीनं आपल्याला जेवणामध्ये मिठाची आवश्यकता आहे, त्या पद्धतीनं आपल्याला अगरबत्तीची सुद्धा आवश्यकता आहे. ही प्रचंड मोठी लागत आहे, प्रचंड मोठी रिक्वायरमेंट आहे अगरबत्तीची आणि मोठे उद्योग आणि मोठा व्यापार अगरबत्तीचा आपल्या भागामध्ये आहे. नागपूर सुद्धा हे अगरबत्ती मार्केटिंगचं मोठं हब आहे आणि विविध इंडस्ट्रीयल हाऊसेस याच्यामध्ये आहेत आणि त्यांच्यामार्फत आपल्याला अगरबत्तीचा उद्योग आपल्याला मागणी पूर्ण करता येऊ शकते. तर यानंतर बांबूपासून फर्निचर, उत्तम क्वालिटीचं फर्निचर बांबूपासून तयार होते आणि जी एक्झिस्टिंग आपली फर्निचर आपण साधारणतः टीकवूडपासून तयार करतो. आपल्याला माहीत आहे की टीकवूड फर्निचरसाठी तयार व्हायला कमीत कमी 20 वर्ष लागतात आणि त्या 20 वर्षामध्ये आपल्याला बांबूपासून कितीतरी आपल्याला उत्पन्न घेता येऊ शकतात. तर त्याच्यामुळे आपलं एक्झिस्टिंग फर्निचर रिप्लेसमेंट करण्याची आणि चांगल्या क्वालिटीचं फर्निचर तयार करायची ताकद बांबूच्या स्पिसीजमध्ये आहेत आणि त्यासाठीच्या स्पिसीज मी आपल्याला सांगितल्या आहेत. मानगा जो कोकणामध्ये येणारा बांबू असेल किंवा जायजँटिवस असेल, ह्या स्पिसीजची लागवड करून आपल्याला फर्निचर करता येते. त्याच पद्धतीनं आपण जेव्हा अगरबत्तीची चर्चा करतो तर अगरबत्तीसाठी तुळडा नावाची स्पिसीज आहे. ही अत्यंत उपयुक्त अशी स्पिसीज आहे आणि यापासून आपल्याला जवळजवळ 40 ते 45% अगरबत्ती मिळू शकते. बांबूच्या काही स्पिसीज असे आहेत की त्या जर अगरबत्तीसाठी वापरल्या तर त्यांच्यापासून वेस्टेज जास्त येते. जवळजवळ 25% अगरबत्ती मिळेल आणि 75% आपल्याला वेस्टेज जाईल. परंतु तुळडा नावाची अशी स्पेसीज आहे की ज्यापासून आपल्याला 40% अगरबत्ती मिळेल आणि उरलेलं वेस्टेज जाईल. तर अशा पद्धतीनं अगरबत्ती जर आपल्याला टार्गेट असेल तर अशा शेतकरी बंधूंनी किंवा आपण अगरबत्तीसाठी तुळडा बांबूची लागवड करण्याची शिफारस करतो. त्याच पद्धतीनं बांबूचा उपयोग हा एनर्जी निर्मितीसाठी म्हणजे ॲक्टिवेटेड कार्बन असेल किंवा बांबूपासून गॅस असेल, बायोगॅस तयार केला जाऊ शकतो. बांबूपासून चारकोल म्हणजे कोळसा तयार केला जाऊ शकतो. तर अशा पद्धतीनं जे एनर्जीसाठी म्हणजे इंधनासाठी आवश्यक अशा प्रकारचे घटक आहेत ते निर्मितीचं काम आपण बांबूपासून केला जाऊ शकतो. आणि बांबूपासून जो कार्बन तयार होतो किंवा कोळसा तयार होतो त्याची कॅलोरिफिक व्हॅल्यू जवळजवळ 4000 किलो कॅलरी पर kg एवढी आहे. सर्वसाधारण सुबाबडीचं लाकूड आपण वापरले तर त्याच्यापासून 2200-2300 किलो कॅलरी एवढी एनर्जी मिळते आपल्याला. बाबडीचं असेल तर आपल्याला 2800 किलो कॅलरी वगैरे अशी एनर्जी मिळते. किंवा दगडी कोळसा आपण वापरला तर 3000 किलो कॅलरी. परंतु बांबूपासून 3800 ते 4000 किलो कॅलरी एवढी एनर्जी आपल्याला मिळू शकते. तर त्याच्यामुळे बांबूचा उपयोग हा चारकोल निर्मितीसाठी सुद्धा होऊ शकतो. आता जी आपण मागे जी विविध उद्योग बघितली तर ह्या उद्योगांमध्ये लागणारा बांबू आणि त्यामधून येणारं वेस्ट ह्या दोघांचं नियोजन करून आपल्याला अगरबत्ती असेल तर अगरबत्तीमध्ये 40 किलो आपल्याला अगरबत्ती मिळेल, पण 60 किलो आपल्याला वेस्ट तयार होईल. तर त्या वेस्टचा उपयोग करून आपण चारकोल निर्मिती करू शकतो, बोर्ड्स तयार करू शकतो. अशा पद्धतीचे हे जे बोर्ड्स आपण बघितले तर हे ज्या मेजर इंडस्ट्रीजमधून येणारं जे वेस्ट आहे त्या वेस्टमधून आपल्याला हे इतर उद्योग चालवता येतात आणि त्या पद्धतीनं आपल्याला बांबूचा संपूर्ण म्हणजे 90-95 किलोचा आपल्याला पूर्ण उपयोग करता येऊ शकतो. यानंतर बांबू हा एक प्रकारचं फायबर्स आहेत. आपण जर बांबू जर कापला आरीने करवतीने तर आपल्याला त्यामधून असे वेगवेगळे फायबर्स निघताना दिसतील, धागे निघताना दिसतील. तर हा एक प्रकारचा बायोडिग्रेडेबल आणि इको फ्रेंडली फायबर्स बांबूमध्ये आहेत आणि त्याचा उपयोग ही चांगल्या प्रकारची टेक्स्टाईल म्हणजे कापड निर्मितीसाठी होतो. त्याला उत्तम प्रकारचा रंगसुद्धा डाईंग करता येतं, रंग देता येतात आणि एक अगदी इको फ्रेंडली आणि बायोडिग्रेडेबल अशा प्रकारचे कापड आपण याच्यापासून तयार करू शकतो. मेडिकेटेड कापडसुद्धा याच्यापासून तयार केले जाऊ शकतात आणि त्याचीसुद्धा चांगल्या प्रकारे मागणी बाजारामध्ये आहे.
दिसतोय शो सगळ्यांना? हो सर. दिसत सर. हा, बांबूपासून ॲक्टिवेटेड चारकोल आणि पेलेट्स आणि बांबू ब्रिक्स असं आपण ब्रिकेट्स असं आपण म्हणू शकतो की चारकोल म्हणजे त्याचं एक विशेष प्रकारच्या किल्न्स आहेत, भट्ट्या आहेत की त्या वापरून आपल्याला बांबूपासून चांगल्या प्रकारचं चारकोल तयार करता येऊ शकतं. चारकोल करण्याच्या दोन पद्धती आहेत, एक नॉर्मल चारकोल आणि दुसरा ॲक्टिवेटेड कार्बन ज्याला म्हणतो. ह्या ॲक्टिवेटेड कार्बनची विशेषता म्हणजे हे त्याच्या आकारमानाच्या 4000 पट जास्त एवढं पाणी शोषून घेतं किंवा इम्प्युरिटीज शोषून घेतं. त्याच्यामुळे जे रेफ्रिजरेशन प्लांट्स आहेत किंवा जे फिल्ट्रेशन प्लांट्स आहेत तर यामध्ये इम्प्युरिटीज कमी करण्यासाठी म्हणून ॲक्टिवेटेड कार्बनचा वापर केला जातो. आपण काही वर्षाआधी चारकोलची ॲडव्हर्टाईज, आपले टूथपेस्टची ॲडव्हर्टाईज बघितली असेल की हमारे टूथपेस्ट में चारकोल है. चारकोल आहे म्हणजे काय ते की ॲक्टिवेटेड चारकोल त्या ठिकाणी त्या टूथपेस्टमध्ये होता आणि त्या अगदी मायक्रो ऑर्गॅनिझम शोषून घ्यायचं काम ते ॲक्टिवेटेड चारकोल करत होतं. तर त्याच पद्धतीनं औषधांमध्ये किंवा वेगवेगळ्या वॉटर प्युरिफिकेशन प्लांट्समध्ये सुद्धा याचा उपयोग केला जातो आणि साधारणतः 100 रुपये किलोपासून तर 350 रुपये किलोपर्यंत ॲक्टिवेटेड कार्बनचे रेट्स आहेत. ते त्याची क्वालिटी कशी आहे आणि कशा पद्धतीनं ते तयार झालं आहे यावरती ते सगळं अवलंबून असतं. पण तो जास्तीत जास्त आपल्याला 350 किलोपर्यंत सुद्धा रेट त्या ॲक्टिवेटेड कार्बनसाठी मिळतात. या पद्धतीनं पेलेट्स आहेत, म्हणजे अगदी काहीच जरी करता नाही आलं तरी ज्या पद्धतीने आपण युरिया ब्रिकेट्स वगैरेचं आपण ॲग्रिकल्चरमध्ये ऐकलेलं आहे, त्याच ब्रिकेट मेकिंगच्या मशीन्स आहेत. थोड्याफार मॉडिफिकेशननी त्याच ब्रिकेट मेकिंगच्या मशीन्स वापरून आपण बांबू वेस्टपासून एनर्जी पेलेट्स तयार करू शकतो किंवा जर त्याचा मोठा साईज जर केला तर त्यापासून ते आपल्याला ब्रिक्स तयार केला जाऊ शकतो. आणि हल्ली जे किचन्स आहेत छोटे मोठे, विशेषतः आता रेस्टॉरंटची पद्धती आलेली आहे आणि बऱ्याचशा ठिकाणी रेस्टॉरंट्समध्ये भट्ट्या असतात किंवा तंदूर असतात. ह्या तंदूरमध्ये वापरायसाठी ह्या पेलेट्स किंवा ब्रिकेट्स अत्यंत उपयुक्त आहेत. अशा प्रकारच्या पेलेट्स किंवा ब्रिकेट्स सुद्धा याच्यापासून तयार केले जातात. तर ही एक बांबूची वेस्ट वापरण्यासाठीचं हे एक चांगलं आहे. बांबू फॉर हाऊसिंग, घर बांधणीसाठी बांबूचा उपयोग केला जातो. आपल्या सगळ्यांना आपली ट्रॅडिशनल खेड्यापाड्यातली घरं आपल्याला माहीत आहेत आणि आता त्यामध्ये इंजिनिअरिंग चे प्रिन्सिपल्स वापरून आणि आर्किटेक्ट्स चे त्या डिझाईन्स वापरून उत्तम प्रतीची घरे ही बांबूपासून तयार केलेली जातात. आणि विशेषतः जे ॲग्रो टुरिझम आहे, इको टुरिझम आहे, नेचर टुरिझम आहे, फार्म हाऊसेस आहेत, यासाठी बांबूच्या अशा या कन्सेप्टची या मागणी मोठ्या प्रमाणामध्ये आहे. जसे आपल्याला कल्पना आहे की विशेषतः जी मोठी शहरं आहेत, नॅशनल पार्क आहेत, सँच्युरीज आहेत, प्रोटेक्टेड फॉरेस्ट आहेत, यांच्यामध्ये अशा प्रकारची हाऊसेस आपण बघतो. आणि हे सुद्धा तयार करून देणारी आज आर्किटेक्ट मंडळीसुद्धा यामध्ये ट्रेंड झालेली आहेत आणि ते याचा वापर करून इको फ्रेंडली हाऊसेस तयार करत आहेत आणि त्याची टुरिस्टमध्ये त्याची प्रचंड अट्रॅक्शन आहे. एक अपिलिंग अशा प्रकारचे हाऊसिंग याच्यातून तयार होतात. सायकलिंगची फ्रेमसुद्धा बांबूपासून तयार झालेले आहेत. चंद्रपूरला जे BRTC नावाचं एक बांबूवरती इन्स्टिट्यूट आहे, तर त्यांनी बांबूची सायकलसुद्धा तयार केलेली आहे. त्यानंतर लॅपटॉप आपल्या परिचयाचा आहे सगळ्यांच्या आणि त्याची जी केस आहे, आउटर केस आहे, ती केससुद्धा बांबूपासून तयार केली जाते. आता हे सगळं बांबूचं युजेस बघितल्यानंतर बांबूच्या लागवडीकडे आपण येऊया. तर जसं मी सांगितलं की बांबूचे विविध उपयोग आहेत आणि त्या विविध उपयोगासाठी बांबूच्या विविध स्पीसीज आहेत. जसं बायोमॅस प्रोडक्शन, विशेषतः पेपर मिलसाठी, पार्टिकल बोर्डसाठी, प्लायवूडसाठी, चारकोल मेकिंगसाठी, इथेनॉलसाठी, बायोगॅससाठी, हे एनर्जी आणि बायोमास अशा प्रकारचा बांबूचा उपयोग आहे. तर त्यासाठी जास्तीत जास्त उत्पन्न देणाऱ्या बांबूच्या स्पीसीज, आता ह्या विविध जाती मी या ठिकाणी लिहिलेल्या आहेत, पण तुझ्या रेडमध्ये आपल्याला दिसत आहेत त्या आपल्या भागासाठी जास्त सोयीच्या अशा प्रकारच्या जाती आहेत.
बांबूसा बाल्कोवा ज्याला भीमा बांबू म्हणून सुद्धा ओळखतात आणि स्ट्रिक्टस ज्याला मानवेल आपण म्हणतो, ह्या 2 जाती ह्या बायोमास प्रोडक्शनसाठी उपयुक्त आहेत. अगरबत्ती मेकिंगसाठी ह्या 3 जाती आहेत, त्यातली तुलडा ही जात जास्तीत जास्त उपयुक्त आहे. स्ट्रक्चरल युजेस म्हणजे हाऊसिंगसाठी वगैरे पाहिजे असेल तर त्यासाठी न्यूटन्स आणि कटांग ह्या बांबूच्या जाती अत्यंत उपयुक्त आहेत. या कटांगला रिप्लेसमेंट करू शकेल. कटांगला काटे असतात त्यामुळे हार्वेस्टिंगला थोडं कठीण जातं. ह्या कटांगला रिप्लेसमेंट करू शकेल अशा प्रकारचं हॅमिल्टोनी आणि जिजॅन्टियस ह्या सुद्धा 2 प्रजाती आहेत. पण हल्ली आपल्याकडे याचं प्लांटिंग मटेरियल मिळत नाही आहे, तर त्यामुळे आताच आपल्याला जर हाऊसिंग पर्पजनी मार्केटिंगनी जर आपल्याला बांबूची तर आपल्याला कटांगची लागवड करावी लागते. काही ठिकाणी हॅमिल्टोनीची रोपे सुद्धा उपलब्ध होतात. फर्निचर आणि आर्ट आणि क्राफ्ट्स यासाठी खेळणी बनवायची असतील, शोभेच्या वस्तू बनवायच्या असतील तर त्यासाठी आणि फर्निचर तयार करायचं असेल त्यासाठी टाक्सी ज्याला आपण मानगा ओळखतो, जिजॅन्टियस, पॉलीमार्फा ह्या अशा प्रकारच्या स्पेसीज उपयुक्त आहेत. त्यानंतर सॉईल वॉटर कन्झर्वेशन आपल्या जिव्हाळ्याचा आणि जवळचा विषय आहे आणि त्यासाठी स्ट्रिक्टस, मल्टीप्लेक्स, आस्पर, बंबोस, अरुंडेनेशिया अशा वेगवेगळ्या स्पेसीज उपयुक्त आहेत. फेन्सिंगचा आपल्याला बराचदा इश्यू येतो. शेतकरी कोणाच्या शेती ह्या जंगलाला जवळच्या असतात, माडांना जवळच्या असतात, जंगली जनावरांचा त्रास असतो, तर त्या ठिकाणी फेन्सिंगसाठी कटांग ही स्पेसीज जास्त उपयुक्त आहे. इडिबल प्रॉडक्ट्ससाठी आस्पर ही स्पेसीज आहे ज्यामध्ये शुगर कंटेंट थोडं जास्त आहे आणि त्यामुळे ही आस्पर स्पेसीज जी आहे तर ही स्पेसीज जास्त उपयुक्त आहे. आपल्याकडे आढळणारी मानवेल स्ट्रिक्टस ही प्रजाती सुद्धा फेन्सिंगसाठी आणि एडिबल याच्यासाठी त्या उपयुक्त अशी आहे. तर ह्या बांबूच्या विविध स्पेसीज आपण बघितल्या. त्या मेथड्स ऑफ प्रोपोगेशन हा एक महत्त्वाचा विषय आहे की बांबूची लागवड आता कशी करायची, नर्सरी कशा तयार करायच्या. तर बांबूची एक विशेषता अशी आहे की जसं बाकी झाडांना, वृक्षांना नियमित प्रत्येक वर्षी फुलं येतात आणि फळे येतात, बीज तयार होते. उदाहरणार्थ साग असेल तर सागाला प्रत्येक वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये त्याचं आपल्याला बी मिळते किंवा सुभाबुळ असेल त्यापासूनही आपल्याला बी मिळते किंवा एखादं फळझाड असेल तर आपल्याला फुलं येतात, फळं येतात, हा आपला नेहमीची आपल्याला माहिती. परंतु बांबूच्या बाबतीमध्ये तसं नाही आहे. बांबूच्या स्पेसीजमध्ये साधारणतः 15 ते 50 वर्ष एवढा त्यांचा बिया येण्याचा कालावधी आहे. ते काही बांबूच्या स्पेसीज अशा आहेत की ज्यांना फुले येतात त्यांना बी सुद्धा लागतात. काही बांबूच्या स्पेसीज अशा आहेत की ज्यांना फुले येतात पण बी मॅच्युअर्ड होत नाही, व्हायबल राहत नाही. आणि काही बांबूच्या स्पेसीज अशा आहेत की ज्यामध्ये फुलंही येत नाही आणि पुढे त्यापासून बी तयार होण्याची सुद्धा शक्यता नाही. अशा पद्धतीनं ही वेगळं एक सायन्स त्या बांबूच्या बियाच्या उपलब्धते संबंधामध्ये आहे. तर त्यामुळे जर रेग्युलर नर्सरी आपल्याला करायच्या असतील तर बियांवरचं आपल्याला सीड्सवरती आपल्याला अवलंबून राहता येत नाही आणि त्यासाठी म्हणून बांबू लागवडीसाठी वेगवेगळ्या मेथड्स अजून समोर आलेल्या आहेत. त्यामध्ये ऑफसेट प्लांटिंग ही एक मेथड आहे, रायझोम प्लांटिंग ही एक मेथड आहे, मॅक्रो प्रॉलिफरेशन एक मेथड आहे, कल्म कटिंगपासून ब्रांच कटिंग, लेअरिंग आणि टिश्यू कल्चर अशा वेगवेगळ्या पद्धती आहेत. आता आपण आपल्याकडे ज्या आढळणाऱ्या ज्या बांबूच्या स्पेसीज आहेत कटांग आणि मानवेल यांचं बी येते रेग्युलरली आणि ही मोठ्या प्रमाणामध्ये जंगलांमध्ये असल्यामुळे त्यांचं बी आपल्याला उपलब्ध होत असते. परंतु बांबूसा बाल्कोवा नावाची एक प्रजाती आपल्याला आपण म्हटलं की 50 टनाच्या वरती उत्पन्न आहे आणि ज्याचं आपलं रेकमेंडेशन आपण करतो आहोत. त्या प्रजातीला फार विरळ प्रमाणामध्ये फुले येतात आणि सीड तयार होतात. त्यामुळे बहुतांश या प्रजातीची लागवड ही टिश्यू कल्चर रोपांपासून केली जाते. त्याच पद्धतीनं कोकणामध्ये आढळणारा जो मानगा नावाचा बांबू आहे ज्यापासून आपण फर्निचरसाठी आपण त्याचा विचार केला तर या बांबूला मुळामध्ये फुलं येतात पण त्याचं सीड व्हायबल राहत नाही आणि सीडपासून आपल्याला त्याची नर्सरी तयार करता येत नाही. त्यामुळे मानगा बांबूची आपल्याला लागवड करायची असेल तर त्यासाठी कल्म कटिंग ही एक मेथड आहे.
आणि गोल्डन बांबू, जो पिवळा बांबू आपण बघतो, त्या बांबूची आपल्याला रोपं करायची असतील तर त्याच्यासाठी ब्रांच कटिंग, त्याचे साईड ब्रांचेस सुद्धा त्याच्यापासून रोपं तयार होतात. आणि बहुतेक सगळ्या बांबूची रोपे आपल्याला टिश्यू कल्चर पद्धतीनं तयार केली जाऊ शकतात. तर त्यामुळे टिश्यू कल्चर ही पद्धत आज मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा उपयोग होत आहे. आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा जवळजवळ 4 लॅबोरेटरीज अशा आहेत की त्या बांबूचे टिश्यू कल्चर पद्धतीनं रोपं तयार करतात. भारतामध्ये जवळजवळ 4 ते 6 लॅबोरेटरीज अशा आहेत की ज्या नॅशनल लेवलच्या लॅबोरेटरीज आहेत आणि ते सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये टिश्यू कल्चर रोपांची टिश्यू कल्चर रोपं सप्लाय करतात. टिश्यू कल्चरची रोपं ही आपल्याला त्या बांबूच्या प्रजातीनुसार 30 ते 40-45 रुपयांपर्यंत मिळतात आणि सीड पासूनची जी रोपे आहेत ती साधारणतः 15 ते 20 रुपये या रेटमध्ये आपल्याला उपलब्ध होत असतात. बांबूची जशा स्पीसीज मी सांगितल्या की भारतामध्ये जवळजवळ 112 ते 115 स्पीसीज बांबूच्या आहेत आणि प्रत्येक स्पीसीजचं सीड्स हे वेगवेगळ्या प्रकारचं असतं. अगदी आपला जो पेरू असतो किंवा चिक्कू असतो, ह्या चिक्कूच्या आकाराचे सुद्धा बांबूचे सीड्स आहेत. मी ज्या ठिकाणी कर्सर दाखवतो आहे हे बांबूचा मेलोकॅना बॅसिफेरा नावाच्या बांबूचं सीड आहे आणि हे जवळजवळ चिक्कूच्या आकाराचं असतं. काही बांबूचे स्पीज आहे की हे राईच्या आकाराचं असतं, काही अगदी आपला जो राईस म्हणजे धान असतं त्यासारख्या, काही मोहरीसारख्या, अशा खसखस सारखं सुद्धा बारीक सीड असतं. अशा वेगवेगळ्या जातीच्या बांबूचे सीड्स हे वेगवेगळ्या आकारांचं आणि प्रकाराचं आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर बांबूची नर्सरी जर सीड पासूनच आपण करत असू तर ही नर्सरी आपल्याला साधारणतः एप्रिल महिन्यामध्ये त्याची सुरुवात करायची असते. 1.2 मीटर रुंदीची वाफे रेसबेड अर्थात आपण यावेळी तयार करतो आणि ज्या पद्धतीने आपल्याला माहिती आहे का मेथी, पालक या पालेभाज्यांची आपण जशी आधी लागवड करत होतो तर त्या पद्धतीनं रेसबेड तयार करून 1.25 मीटर रुंदीचा आणि साधारणतः 10 मीटर लांबीचे आणि 1.5 फूट उंचीचे हे रेसबेड तयार केले जातात. रेसबेड बेडवरती माती आणि शेणखत यांचं मिश्रण पसरवलं जातं आणि त्यावरती आपण मे महिन्याच्या 15 तारखेनंतर बीज पेरणी करत असतो आणि त्याला पाणी द्यायचं असते. आता ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता भरपूर आहे त्याच ठिकाणी नर्सरीचं प्लॅनिंग आपण करावं आणि पावसाच्या पाण्याची वाट पाहायची नाही आहे. नर्सरी करायसाठी आपण 15 मे नंतर बांबूची नर्सरीला सुरुवात म्हणजे सोईंग झाली पाहिजे आणि त्यासाठी पाऊस लागायच्या आधी बांबूचं जर्मिनेशन होऊन जायला पाहिजे. त्यासाठी आपल्याला इरिगेशन आपल्याला करावं लागतं. बांबूची नर्सरी साधारणतः 40 ते 45 दिवसांनी बांबूची रोपं तयार होतात आणि जसं आपण रेसबेडवरती आपण नर्सरी बघितली तशी पॉलिथिन बॅगमध्ये सुद्धा आपल्याला नर्सरी तयार करता येते. त्यानंतर कटिंग्सपासून कलम कटिंगपासून जर पिवळ्या बांबूसाठी विशेषतः कटिंग्स लावून, आता कटिंग्स लावताना आपल्याला 9 बाय 12 आकाराच्या इंच आकाराच्या पॉलिथिन बॅग्स घ्यायच्या आहेत. त्या बॅगमध्ये माती आणि शेणखताचं मिश्रण, फंजीसाईड एखादं टाकून आणि ह्या पिवळ्या बांबूच्या कटिंग्स आहेत याला कुठल्याही प्रकारचं आपण द्रावण न लावता, हार्मोनल ट्रीटमेंट न देता सुद्धा याची नर्सरी आपण तयार करू शकतो. पण त्यासाठी आपल्याला 2 नोड असलेली म्हणजे खडे 2 डोळे असलेली कटिंग आपल्याला निवडायची आहे. एक डोळा जमिनीमध्ये ठेवायचा आहे आणि एक डोळा जमिनीच्या वर ठेवायचा आहे. तर या कटिंगला साधारणतः 15 दिवसामध्ये आपल्याला नवीन पालवी आलेली दिसेल आणि चांगल्या पद्धतीने यापासून आपल्याला बांबूच्या कटिंगपासून रोपे तयार करता येतील. कटिंगपासून तयार झालेली बांबूची रोपे. त्यानंतर कलम कटिंग. मी सांगितलं की काही बांबूमध्ये बांबूचा जो मेन कलम आहे त्याला एक सिंगल जो दांडा निघतो वरती त्याला आपण कलम म्हणतो आणि अशा विविध कलम पासून जो एकत्र बेड तयार होतो त्याला आपण क्लम्प म्हणतो. ह्या अशा टर्मिनॉलॉजीज आहेत. तर हा जो कलम आहे बांबूचा एक पेअर जी आहे त्याला 2 नोड्स एकत्र असलेल्या कटिंग्स आपण या नर्सरीसाठी वापरतो आणि याला काही स्पीसीजला आपल्याला हार्मोनल ट्रीटमेंट द्यावं लागतात. विशेषतः जे रूटिंग हार्मोन्स आहे आपल्याकडे NAA आणि IBA या 2 हार्मोनच्या ट्रीटमेंट 1500 ते 2500 ppmच्या द्यायच्या असतात. आता हे आपल्याला डीप बाकी कटिंग सारखे याला आपल्याला डीप करून ठेवता येत नाही तर कारण की हे नोड्स असतात ह्या या ठिकाणी सोल्युशन जात नाही.
त्यामुळे 2 नोटच्या मध्यंतरी एक आपल्याला ड्रिल करताना या ठिकाणी दिसत आहेत. हा छिद्र झाला की या छिद्रामध्ये मग आपण हे सोल्युशन टाकतो आणि त्या कटिंग जर आपण जमिनीमध्ये साधारण 6 इंच रेस बेड तयार करतो. रेस बेडवरती 6 इंचापर्यंत कटिंग टाकायच्या, तर त्याला आपल्याला साधारण 15 दिवसामध्ये आपल्याला पाने आलेली दिसतील. 15 दिवसामध्ये पानं येतात आणि 40 ते 45 दिवसामध्ये रूट्स येतात आणि ह्या कटिंग साधारणतः 4.5 महिन्यानंतर लागवडीसाठी तयार होतात. तर ज्या बांबूला मुळामध्ये सीड येत नाही तर अशा बांबूंसाठी ही पद्धत वापरण्यात येते. टिश्यू कल्चर पद्धत जवळजवळ सगळ्याच बांबूसाठी, एक्सप्लांटसाठी आपण नवीन असलेल्या सीडलिंग वापरू शकतो, नोडल सेगमेंट आपण वापरू शकतो किंवा कल्म कटिंग सुद्धा आपण त्या ठिकाणी वापरू शकतो. त्यानंतर लागवडीसाठी महत्त्वाचं म्हणजे सॉइल सिलेक्शन, कशा पद्धतीची सॉइल असावी हे अत्यंत महत्त्वाचं आहे. बऱ्याचशा शेतकरी बंधूंनी आपल्याकडे पडीत जमीन आहे, मोकळी जमीन आहे म्हणून आपण बांबू लावून दिला तर त्यातून उत्पन्न येत राहील अशी एक कल्पना केली आणि काही वर्ष आधी त्यांनी लावली सुद्धा. असे बरेचसे प्लांटेशन्स आता सध्या फेल होत आहेत असे लक्षात यायला लागलेलं आहे. तर साधारणतः अगदी उथळ जमिनी आपल्याला टाळायच्या आहे. या ठिकाणी दिलं आहे की अवॉइड व्हेरी शॅलो डेप्थ, साधारणतः 7.5 सेंटीमीटरपेक्षा कमी असेल अशा जमिनी आपल्याला टाळायच्या आहेत. किंवा खूप खोल जमिनी ज्या डेप्थ 50 ते 100 सेंटीमीटर अशा खूप खोल जमिनी असतील ते त्यासुद्धा आपल्याला टाळायच्या आहेत. तर मग चांगल्या सुटेबल जमिनी कोणत्या आहे? मीडियम टू डीप ब्लॅक सॉइल्स, 25 ते 50 सेंटीमीटर डेप्थ असलेल्या किंवा मीडियम टू डीप ग्रे सॉइल्स, अर्थातच पूर्व विदर्भातल्या ज्या भातशेतीतल्या जमिनी आहेत किंवा गडचिरोली चंद्रपूरच्या जमिनी आहेत किंवा आपल्या मेळघाट सारख्या भागामध्ये असलेल्या जमिनी आहेत, ह्या जमिनीसुद्धा आपल्याला, पण तो खोली मात्र 25 ते 50 सेंटीमीटर असायला पाहिजे. शॅलो ब्लॅक सॉइल्स 20 ते 30 सेंटीमीटर खोली असलेल्या जमिनी ह्या अशा उपयुक्त आहेत. अर्थातच 10 सेंटीमीटरच्या कमी खोली असलेल्या जमिनी आपण निवडू नये. 7.5 सेंटीमीटरच्या जमिनी अत्यंत उपयुक्त नाही आहेत. तर त्यामुळे जमिनीची खोली हा एक महत्त्वाचा भाग त्या ठिकाणी आहे. पीएच साधारणतः ॲसिड सॉइल्समध्ये ॲसिड टू न्यूट्रल अशा प्रकारची त्याची रेंज आहे. त्यामुळे 6.5 ते 8 पीएच असलेल्या जमिनी आहेत. खूप ॲसिडिक आणि खूप सलाईन सॉइल बांबूच्या व्यावसायिक लागवडीसाठी निवडू नये. आपण ग्रीनरी म्हणून आपल्याला बांबू लावायचा असेल, आपल्याला काही लँडस्केप डेव्हलप करायचा आहे म्हणून लावायचा असेल तर आपण लावू शकता. पण if you are expecting more than 50 ton of production, then you should not go for the very acidic or very saline type of soil. तर अशा पद्धतीचे हे सॉईलच्या काही रिक्वायरमेंट आहेत. EC साधारणतः 1 to 1.5 पर्यंत आणि ऑर्गॅनिक कार्बन. खूप ड्राय सॉईल बऱ्याच दिवसापासून मोकाट पडलेले आहेत, ओसाळ आहेत आणि डिग्रेडेड झालेले आहेत. अशा सॉईलमध्ये सुद्धा बांबूची व्यावसायिक लागवड करता येत नाही. साधारणतः 0.41 to 0.60% ऑर्गॅनिक कार्बन असलेल्या जमिनी चांगल्या अशा या असं आपण समजतो. अवेलेबल नायट्रोजन, अवेलेबल फॉस्फरस, पोटॅश यांच्यासुद्धा लिमिट्स आहेत आणि साधारणतः या लिमिटच्या मध्यंतरी आपली जमीन असेल तर आपण त्या व्यावसायिक लागवडीसाठी योग्य आहेत अशा प्रकारे समजतो. रेनफॉल अर्थातच महत्त्वाचा आहे आणि त्यासाठी 800 ते 1800 mm पर्यंतच्या जमिनी किंवा भागामध्ये आपल्याला बांबूची लागवड करता येऊ शकते. खूपच ड्राय भाग असेल, 400 mm पेक्षा कमी असेल तर त्या ठिकाणी आपल्याला अपेक्षित उत्पन्न मात्र येणार नाही, ग्रीनरी दिसेल. इरिगेशन राऊंड द इयर इरिगेशन असेल तर विशेषतः टिश्यू कल्चरपासून तयार झालेल्या बांबूच्या जाती आहेत किंवा ज्या चांगल्या बांबूच्या जाती आपण ज्याला म्हणतो, ज्या कमर्शियल प्लांटेशनसाठी आपण ठरवलेल्या आहेत, त्यांची लागवड करायची असेल तर राऊंड द इयर इरिगेशन आपल्याला असायला पाहिजे. त्यानंतर पीट साईज, शॅलो सॉईल जर असेल तर पीट साईज 2x2x2 फुटाचा घ्यावा. त्यामध्ये 2 घमेलं FYM आणि मीडियम सॉईल जर असेल तर 1.5x1.5 फूट अशा प्रकारचा खड्डा आपण करावा. आता हे शॅलो आणि बॅरन सॉइल्स असतील तर त्या ठिकाणी आपल्याला खड्ड्याच्या ऐवजी आपण जर ट्रेन्स केल्या तर त्याचे चांगले रिझल्ट्स आहेत. पण त्यासाठी शॅलो आणि बऱ्याच वर्षापासून पडीत जमिनी जर असतील तर आपल्याला ट्रेन्स मेथड आपण
अवलंबली पाहिजे. यासाठी आपण JCBचा वापर करू शकता. आणि शेणखत, त्याबरोबर काही आपल्याला बेसल डोस म्हणून काही खतांची आवश्यकता आहे, रासायनिक खतांची. तर साधारणतः SSP आपण वापरतो 100 ग्राम 150 ग्रामपर्यंत. तर हा बेसल डोस आपल्याला लागवड करतानाच द्यायचा आहे. त्यानंतर लागवड करताना आपल्याला काही फंजिसाइड्स वापरायचे आहेत किंवा फोरेट सारखे जे बुरशी असेल त्या फंजिसाइडचा उपयोग होईल. जर एका ठिकाणी टर्माइट असेल तर त्या ठिकाणी आपल्याला फोरेटचा वगैरे उपयोग करता येईल. किंवा जर एखादा माळरान असेल आणि रानडुकरांचा वगैरे त्रास असेल तर त्या ठिकाणी फोरेट सारख्या फ्युमिगेट्सची आपल्याला उपयोग करता येईल. तर प्लांटिंग सीजनकडे आपण येऊया. तर आपल्याला तीनही सीझनमध्ये बांबूची हॅलो PPT स्लाइड 31 दिसत आहे. 31 दिसत आहे. हो हो, नाही मला पुढे 62 दिसत आहे. पुढे नाही जात आहे सर. पुढे जात नाहीये. ओके, मी थोडस याला आता कोणता आहे? 49 आली आता. आता आलं 49. 48. हा 48. हा ठीक आहे सर. मग त्याच्या 31 नंतर दिसले नाही का स्लाइड्स? नाही सर. अरे त्याच्यावर मॅडम टेक कंट्रोलचा ऑप्शन येतोय बघा. तर ते आपण स्लाइड आपण समोर सरकवू शकतो. जे आपण पाहतो, परीक्षण घेतोय हा हा ते आपल्याला करता येतं मॅडम. ते सर मी तिकडून शेअर करत आहे. मी आता टेक कंट्रोल केला आहे तुम्हाला. ठीक आहे सर. हा, बांबूचे सीड्स आपण बघतात. दिसत आहे स्लाइड्स सीड्स वाली? हो. ओके. नर्सरी मध्ये सोईंग करताना आपण बघतात. ओके. बांबूची रोपे तयार झालेली बघतात पॉलिथिन पिशवीमध्ये. कटिंग्स, बांबू कटिंग पासून बांबू तयार करता येतो. कटिंग पासून बांबू, कटिंग पासून तयार झालेली रोपं बघता आपण. टिश्यू कल्चर पद्धतीने तयार केलेली रोपे. नंतर सॉइल सिलेक्शनच्या संबंधात मी बोललो. अगदी शॅलो सॉइल्स किंवा खूप डीप सॉइल्स आपल्याला टाळायचे आहेत, अवॉइड करायचे आहेत. मीडियम टू डीप ग्रे, मीडियम टू डीप ब्लॅक सॉइल्स ह्या चालतील. खूप शॅलो सॉइल्स नकोत. आपल्याला जर शॅलो सॉइल्स असतील आणि लागवड करायचीच असेल तर आपल्याला त्यासाठी खड्ड्यावरती अवलंबून राहता येणार नाही. तर ते मशीनच्या सहाय्याने आपल्याला ट्रेंचेस करावे लागतील. त्यानंतर लागवडीसाठी अंतर हे महत्त्वाचा भाग आहे. आणि त्यासाठी आपण लागवडीच्या 3 पद्धती, ही स्लाइड आपल्या सगळ्यांना दिसत आहे? हो सर. ओके. तर लागवडीच्या म्हणजे प्लांटिंग जॉमेट्री 3 पद्धती आपण या ठिकाणी घेतल्या आहेत. ब्लॉक प्लांटेशन, ॲग्रो फॉरेस्ट्री आणि बाउंड्री किंवा बंड प्लांटेशन्स. सर्वसाधारणतः आपल्या भागामध्ये जे शेतकरी लागवड करतात ते ह्या 3 पद्धतीमध्ये लागवड केली जाते. ब्लॉक प्लांटेशन्स आपण जसं फळबागांची लागवड करतो, संत्रा असेल, मोसंबी असेल, लिंबू असेल, पेरू, आंबा असेल, तर त्याला आपण ती ब्लॉक प्लांटेशनची पद्धत. तर ह्या ब्लॉक प्लांटेशनसाठी स्पीसीज कोणत्या आहेत? बाल्कोवा, टॉक्साई, पॉलिमार्फा, तुलडा, न्यूटन्स ह्या जर स्पीसीज असतील तर थोड्याशा स्पीसीजच्या प्रमाणामध्ये अंतर कमी जास्त आहे. सर्वसाधारणतः ब्लॉक प्लांटेशनमध्ये आपण रो टू रो डिस्टन्स 4 मीटर
आणि प्लांट टू प्लांट डिस्टन्स 2.50 मीटर. त्यामध्ये आपल्याला 1000 रोपे आपल्याला बसवता येतात. आणि त्याच ब्लॉक प्लांटेशनमध्ये आपण 3x3 मीटरचं सुद्धा अंतर घेऊन लागवड करू शकतो. त्यामध्ये सुद्धा आपल्याला 1100 रोपे आपल्याला बसवता येतात. आता ह्या ज्या आपण ब्लॉक प्लांटेशनसाठीच्या वेगवेगळ्या स्पीसीज आहेत, त्यामध्ये काही जर आपण कटांग, आस्पर, ब्रँडिसी यासारख्या आकाराने मोठ्या असणाऱ्या स्पीसीज जर वापरल्या तर ते अंतर थोडं आपल्याला वाढवावं लागतं ब्लॉक प्लांटेशनमध्ये. तर मग त्यामुळे रोमध्ये आपल्याला 4 मीटर आणि प्लांट टू प्लांट 6 मीटर 4 मीटर अशा पद्धतीनं पण थोडंसं अंतर वाढवून घ्यावं लागतं. तर जर कशा पद्धतीच्या स्पीसीज आपण प्लांटेशनसाठी वापरणार आहोत त्याप्रमाणे लागवडीचं अंतर, जर आपल्याला माहिती आहे की संत्र्यासाठी वेगळं स्पेसिंग आहे, मोसंबीसाठी, पेरूसाठी, सीताफळासाठी, आंब्यासाठी वेगवेगळं स्पीसीज आहे. तर त्या पद्धतीनं बांबूमध्ये सुद्धा वेगवेगळ्या स्पेसीजसाठी वेगवेगळ्या प्रकारचं स्पेसिंग आहे. अर्थात थोडाफार आपली जमीन कशा पद्धतीची आहे त्यानुसार सुद्धा यामध्ये फरक पडेल. प्रत्यक्षात जेव्हा आपल्याला लागवड करायची असेल तर तेव्हा एखाद्या शास्त्रज्ञाशी किंवा एक्सपर्ट माणसाची आपण सल्ला मसलत करावी. त्यानंतर ॲग्रो फॉरेस्ट्री म्हणजे आपल्याला जर पिकांसोबत लागवड करायची असेल तर त्या पद्धतीने सुद्धा आपण बांबूची लागवड करू शकतो. याचा फायदा असा आहे की आपण बघा, ब्लॉक प्लांटेशनमध्ये पर हेक्टरी आपल्याला 1000 ते 1100 प्लांट्स लावता येतात. आणि यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारची आंतरपिके घेता येत नाही. किंवा जास्तीत जास्त 2 वर्षापर्यंत आपण आंतरपिके घेऊ शकतो. परंतु पुढे आपल्याला आंतरपिके घेता येत नाही. बांबू हेच आपलं मेन क्रॉप होते. परंतु ॲग्रो फॉरेस्ट्रीची अशी पद्धत आहे की प्लांटिंग जॉमेट्री आपण थोडी चेंज केली, अर्थात रो टू रो अंतर आपल्याला वाढवायचं आहे. 6 मीटर 7 मीटर 8 मीटरपर्यंत आपल्याला रो टू रो अंतर करता येतं. आणि प्लांट टू प्लांट अंतर आपल्याला कमी करायचं आहे. त्यामध्ये आपल्याला 2 मीटर 2.50 2.5 मीटर अशा प्रकारचं अंतर करता येते. या पद्धतीमध्ये आपल्याला 666 714 625 अशी जास्तची प्लांट डेन्सिटी आपल्याला मिळते. म्हणजे ब्लॉक प्लांटेशनपेक्षा जास्तीची प्लांट डेन्सिटी मिळते. आणि या ॲग्रो फॉरेस्ट्रीच्या पद्धतीमध्ये आपल्याला नेहमीसाठी पिके सुद्धा घेता येतात, इंटरक्रॉप सुद्धा घेता येतात. अगदी 10 वर्षापर्यंत 12 वर्षापर्यंत आपल्याला इंटरक्रॉप्स आपल्याला या पद्धतीमध्ये घेता येतात. म्हणजे जो ॲडेड ॲडव्हान्टेज जो आहे की प्लांट डेन्सिटी वाढते आणि इंटरक्रॉप म्हणून आपल्याला क्रॉपही घेता येतात. तर तो ॲडेड ॲडव्हान्टेज आपल्याला ॲग्रो फॉरेस्ट्री सिस्टममध्ये आहे. त्यामुळे आपण ॲग्रो फॉरेस्ट्री सिस्टममध्ये जास्तीत जास्त बांबूची लागवड करावी असं एक आमचं रेकमेंडेशन आहे. त्यानंतर बऱ्याचशा शेतकरी बंधूंना बाउंड्रीवरती बांबूची झाडं लावायची असतात किंवा इतरही फॉरेस्ट ट्रीज लावायची असतात. तर त्यासाठी त्यांनी 2 मीटरचं अंतर घ्यावं. बांबूची जर आपल्याला फेन्सिंगसाठी लागवड करायची असेल तर मानवेल, कटांग, बालकोवा, पेलोकॅना बॅसिफेरा ह्या ज्या काही प्रजाती आहेत ह्या प्रजाती त्यासाठी सोयीच्या आहेत. आणि अशा पद्धतीनं जर आपल्याला 1 हेक्टरचं आपलं जर शेत असेल तर त्याची बॉर्डर म्हणजे 400 मीटरची आपण जर बॉर्डर समजली तर आपल्याला 200 बांबूची झाडं मात्र त्या ठिकाणी लावता येतात. तशा पद्धतीनं ज्या प्लांटेशनच्या 3 पद्धती आहेत आणि ह्या 3 पद्धतीमध्ये वेगवेगळ्या अंतरावरती आपल्याला बांबूची लागवड करायची आहे. पण यासाठी ॲग्रो फॉरेस्ट्री ही पद्धत अत्यंत सोयीची आहे आणि उपयुक्त आहे. त्यानंतर प्लांटेशन केल्यानंतर पोस्ट केअरमध्ये विशेषतः इरिगेशन आणि लागवड करताना अर्थात मी सांगितलं आहे की आपल्याला खड्ड्याचा आकार मी आपल्याला सांगितलेला आहे. त्यासोबत आपल्याला 2 घमेलं शेणखत द्यायचं आहे आणि SSP द्यायचं आहे, सिंगल सुपर फॉस्फेट आपल्याला प्लांटेशन करतानाच द्यायचं आहे. आणि लागवड केल्यानंतर आपल्याला ताबडतोब पाणी द्यायचं आहे. त्यासाठी आपण आधीच ज्या ठिकाणी कोरडवाहू क्षेत्र असेल तर त्या ठिकाणी आधीच आपण ड्रीपची सोय करावी. लेआउट साधारणतः आपण एप्रिल मे महिन्यामध्ये लेआउट पूर्ण करावं आणि जून जुलै महिन्यामध्ये आपण लागवड करू शकतो. लागवडीच्या सीझनविषयी मी थोडंसं जरा सांगतो की जर पावसाळा असेल तर आपल्याला जुलै सप्टेंबर या 2 महिन्यामध्ये लागवड केलेली सर्व्हायवल पर्सेंटेज जास्त येते. आणि पावसाळ्यामध्ये काही महिने विशेषतः जून महिना ऑगस्ट महिना आपण अवॉइड करावा. जून महिन्यामध्ये पुरेसा पाऊस झालेला नसतो आणि ऑगस्ट महिन्यामध्ये भरपूर पाऊस असतो. त्याचे ह्या दोन्ही महिन्यामध्ये फेल्युअरचं चान्सेस जास्त असतात, रिस्क जास्त असते. त्यामुळे पावसाळ्यामधले ही 2 महिने लागवडीसाठी आपण टाळली पाहिजेत. त्यानंतर आपल्याला हिवाळ्यात सुद्धा लागवड करता येईल. हिवाळ्यामधले ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर हे 3 महिने लागवडीसाठी उत्तम आहेत.
त्यामधला जानेवारीचा हा अति कोल्ड असलेला महिना आहे, तो आपण अवॉइड करावा. म्हणजे आपण समरमध्ये आपल्याला फेब्रुवारी महिन्यामध्ये पर्यंत आपल्याला लागवड करता येते, मात्र पुढे फेब्रुवारीच्या पुढे मार्च एप्रिल महिन्यामध्ये मे महिन्यामध्ये लागवड करू नये. तर आपण या ठिकाणी बघितलं असेल की हिवाळ्यातली तिन्ही महिने आपल्याला लागवडीसाठी उपयुक्त आहेत. बरेचशा शेतकरी बंधूंना पावसाळ्यामध्ये लागवड करणं शक्य होत नाही, कारण की शेतीची इतर कामं असतात. तर अशा जमिनीमध्ये आपण खरीपचं एक पीक घेतल्यानंतर रबीमध्ये आपण बांबूची लागवड करण्याचं प्लॅनिंग आपण करू शकता. तर हिवाळा सुद्धा आपल्या बांबू लागवडीसाठी उत्तम आहे. लागवड केल्यानंतर आपण ड्रीपची व्यवस्था करावी आणि ड्रीपच्या मार्फत आपल्याला जसं इतर फळझाडांना आपण पाणी देतो त्या पद्धतीने आपल्याला पाणी देता येईल. पाण्याची रिक्वायरमेंट साधारणतः हे ॲडॉक रेकमेंडेशन्स आहेत. त्यामध्ये साधारणतः 2 वर्षापर्यंत 8 लिटर पाणी महिन्यातनं 2दा, आणि ही रिक्वायरमेंट आपल्याला हिवाळ्यासाठी, पावसाळ्यामध्ये आपल्याला आवश्यकता नाही आहे. उन्हाळ्यामध्ये सुद्धा आपल्याला 8 लिटर पाणी पण महिन्यातनं 3दा. त्याच पद्धतीनं 2 ते 4 वर्षाचं प्लांटेशन असेल तर 12 लिटर पाणी महिन्यातनं 2दा आणि उन्हाळ्यामध्ये महिन्यातनं 3दा. 4 वर्षापासून तर 8 वर्षापर्यंत पुढे बांबूला 20 लिटर पाणी आणि उन्हाळ्यामध्ये मात्र 4दा. अशा पद्धतीनं आपल्याला जर 50 ते 75 टन पर्यंत आपली जर उत्पन्नाची अपेक्षा असेल तर हा शेड्यूल आपल्याला फॉलो करणं आवश्यक आहे. त्यामुळे ज्या व्यावसायिक दृष्ट्या लागवडीसाठीच्या बांबूच्या जाती आहेत तर त्या ठिकाणी आपल्याला लागवड करताना पुरेशी पाण्याची सोय आहे याची आपण खात्री करून घेतली पाहिजे. बांबू हे साधारणतः बऱ्यापैकी बांबूची पाण्याची रिक्वायरमेंट असलेलं असं पीक आहे. त्यामुळे अगदीच कोरडवाहू जागेमध्ये किंवा पाण्याची उपलब्धता फारच कमी असेल किंवा इतर पिकांची आपली प्रायोरिटी असेल तर त्या ठिकाणी आपण बांबूची खाली एरिया जास्त वाढवू नये, थोडंसं लिमिटेड ठेवू. बांबू लागवडीचे हे आपण फोटोग्राफ बघत आहात. बांबूची लागवड आणि त्यामध्ये आंतरपिकही आपण बघतात. ही स्लाइड सगळ्यांना दिसत आहे? सगळ्यांना दिसत आहे बांबूचं प्लांटेशन? हो सर. ओके. दिसतोय. हो सर. बांबूची लागवड आपण बघतात. पुन्हा दाखवतो. बांबूची लागवड हल्ली बांबू महाराष्ट्र बांबू डेव्हलपमेंट बोर्ड, कृषी विभाग आणि पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ यांच्या एकत्रित प्रयत्नामुळे आणि शासनाचं जे एक लिबरल धोरण थोडंसं बांबू बाबतीमध्ये आहे त्यामुळे जवळजवळ 5000 हेक्टरवरती महाराष्ट्रामध्ये बांबूची लागवड झालेली आहे. आणि विदर्भामध्ये मोठं लीड आहे आणि विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये बांबू लागवडीमध्ये त्यांनी आघाडी घेतलेली आहे. आणि नाशिक आणि कोल्हापूर, सांगली, सातारा, अगदी लातूर, उस्मानाबाद, सोलापूर सारख्या ड्राय एरियामध्ये सुद्धा शेतकऱ्यांनी बांबूची लागवड केलेली आहे. आणि अगदी 18 एकरापासून 20 एकर, 22 एकर अशा पद्धतीने सुद्धा बांबूची लागवड झालेली. तर त्यामुळे शेतकरी याच्याकडे वळत आहेत आणि याचा चांगला उपयोग आपल्या इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटसाठी भविष्यामध्ये होणार आहे. चारा पिके ही सुद्धा आपली एक प्रायोरिटी आहे. या ठिकाणी आपण हायब्रिड नेपियर आणि त्यासोबत बांबूची लागवड बघत आहात. अर्थात कोरडवाहू पद्धतीमध्ये जर लागवड करायची असेल, अर्थात विदर्भातला जो ईस्टर्न विदर्भातला भाग आहे जिथे रेनफॉल 1200-1300 mm पर्यंत आहे, तर या जिल्ह्यामध्ये इरिगेशन थोडं लिमिटेड जरी असेल तरी पाऊसमान चांगलं असल्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा बांबूची लागवड केल्या जाऊ शकते. तर त्या ठिकाणी सॉइल वॉटर कन्झर्वेशनच्या पद्धती वापरून, अर्थात CCT आहे, CCT प्लस स्लोपिंग ट्रेंच आहे, सर्क्युलर ट्रेंच आहे, हाफ मून शेप ट्रेंचेस आहेत, तसेच सॉइल वॉटर कन्झर्वेशनचे मेजर वापरून आपण बांबूची लागवड करू शकतो. आणि अशा पद्धतीनं आपण जर सॉइल वॉटर कन्झर्वेशनच्या ट्रीटमेंट दिल्या
तर त्यातून सुद्धा 20 ते 50% बांबूचं उत्पन्न वाढू शकते, असे आपले प्रयोगाचे रिझल्ट्स आहेत. हार्वेस्टिंग केलेला बांबू आपण बघत आहात. त्यानंतर आपल्या संशोधन केंद्रावरती मागील 6-7 वर्षापासून विविध बांबूच्या जातींची साधारणतः 25 जाती आपण लावलेल्या आहेत आणि त्यांचा एक्सपेरिमेंट फॉर्म तयार करून त्याचं आपण प्रोडक्टिव्हिटी एस्टिमेट केलेली आहे. तर त्या प्रोडक्टिव्हिटीमध्ये असं लक्षात आलं की बांबूचा बंबोस, त्याला कटांग म्हणतो, हे साधारणतः 42 टन, हे कोरडवाहू पद्धतीमध्ये आहे, याला कुठलंही इरिगेशन नाही आहे. तर बांबूचा बंबोस कटांग बांबू साधारणतः 40-42 टन पर हेक्टर उत्पन्न आहे. त्या खालोखाल बांबूचा बालकोवा, ज्याला भीमा बांबू आपण म्हणतो, हा सुद्धा 40 टनाच्या वरती आहे. नंतर मानगा टॉक्साई बांबू ज्याला म्हणतो, तो सुद्धा 35 टनापर्यंत आहे. आणि तुळडा जो अगरबत्तीसाठी आहे तो 28-30 टनापर्यंत आहे. आणि ह्या अशा विविध 7 स्पेसीज अशा आहेत की ज्या टॉप रँकिंग आहे. ह्या 6 स्पेसीजचं ही 7वी स्पेसीज जी आहे ती आपल्या भागामध्ये सर्वत्र आढळणारी मानवेल नावाचा बांबू आहे, जो अगदी 12 टनापर्यंत आहे. म्हणजे आपण एखाद्या नर्सरीमध्ये गेलात तर आपल्याला कुठलीही बांबूची स्पेसीज लावायची हे याचा निर्णय घेण्यासाठी हा टेबल आपल्याला जास्त मार्गदर्शक होईल. आपली सर्वसाधारण आपल्या भागामध्ये आढळणारा जो ट्रॅडिशनल बांबू आहे तो जास्तीत जास्त 12 टनापर्यंत त्याचं उत्पन्न आहे. व्हेअरएज आपल्यासमोर ऑप्शन्स अवेलेबल आहेत की आपल्याला 42 टनापर्यंत उत्पन्न देणाऱ्या बांबूच्या जातीसुद्धा लागवड करता येऊ शकते विदर्भाच्या प्रदेशामध्ये. तर ह्या कोरडवाहू पद्धतीमध्ये हे उत्पन्न आहे आणि याचेच इरिगेटेडमध्येच काही प्रयोग आपण सुरू केलेले आहेत आणि चालू आहेत. तर त्याचे प्रिलिमिनरी ऑब्झर्वेशनचे आपल्याकडे डाटा जो आपला आलेला आहे यामध्ये साधारणतः 1.5 पटीनं वाढ झालेली आहे. म्हणजे 40 ते 60, 62, 75 टनापर्यंत उत्पन्न आहे. आणि तुळडासारखी जी 30 टनाची स्पेसीज आहे ती 55 टनापर्यंत त्याचं उत्पन्न आहे. म्हणजे सर्वसाधारणतः 1.5 पटीनं उत्पन्न आपल्याला, 1.5 ते 2 पटीनं उत्पन्न आपल्याला इरिगेशनमध्ये मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. त्यामुळे ज्या नवीन जाती आहेत बांबूच्या त्यांच्या लागवडीकडे आपण आपला कल असायला पाहिजे. त्यानंतर विविध ॲक्टिव्हिटीज केंद्रामार्फत राबवण्यात येतात. हे एक्झिबिशनमधली दृश्य आपण बघतात. माजी वनमंत्री सुधीर भाऊजी मुनगंटीवार ज्यांचा बांबूच्या एकंदर वाढीमध्ये मोठा हातभार लागलेला आहे आणि त्यांची आमच्या संशोधन केंद्राच्या स्टॉलला भेट आपण बघतात. संशोधन केंद्राने काही लिटरेचर डेव्हलप केलेलं आहे जे वनशेतीसाठी, बांबू लागवडीसाठी पूरक आहे. अशा पद्धतीचं हे लिटरेचर आहे जे आमच्या संशोधन केंद्रावरती उपलब्ध आहे. आणि हे वनसंवादिनी नावाचं हे 206 पानाचं आणि संपूर्ण मराठीमध्ये असलेलं टेक्निकली फुलप्रूफ अशा प्रकारचं ॲग्रो फॉरेस्ट्रीवरती किंवा फॉरेस्ट्रीसाठीचं पुस्तक आहे. हे पुस्तक सामाजिक वनीकरण विभाग आणि आपल्या विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने आमच्या केंद्रामध्ये तयार झालेलं आहे. डॉक्टर विलास खर्चे जे आमचे आज संशोधन संचालक आहेत आणि मी स्वतः या पुस्तकाचे आम्ही ऑथर्स आहोत. ते पुस्तकसुद्धा आपल्याला विक्रीसाठी आमच्याकडे उपलब्ध आहे. आमची नर्सरी आहे ज्यामध्ये आपल्याला विविध प्रकारची रोपे मिळतील. साग सुद्धा आमच्याकडे एक चांगल्या क्वालिटीचं म्हणजे PDKV F1, PDKV F2 असे 2 सिलेक्शन्स आमच्याकडे आहेत. आणि त्याचं मदर ऑर्चर्ड आपल्याकडे आहे आणि त्याच्यातूनच आपण त्याचं मदर प्लांट्स हे टिश्यू कल्चर ओरिजिनची आहेत, तर त्यांची नर्सरीसुद्धा आपल्याकडे आहे. अशा पद्धतीनं बांबू एक ग्रीन मटेरियल आहे आणि इकॉनॉमी आणि इकॉलॉजी ह्या दोन्ही सांभाळणारं अशा पद्धतीचं एक व्हर्सॅटाईल क्रॉप बांबू आहे आणि त्याची आपण शेतीमध्ये लागवड करावी असं एक आमचं अवगत आहे. त्यासाठी जेव्हा जेव्हा आपल्याला मार्गदर्शनाची आवश्यकता पडेल तेव्हा आमच्याकडनं आपल्याला मार्गदर्शन मिळत राहील अशी मी आपल्याला खात्री देतो. आणि या सीझनमध्ये जास्तीत जास्त आपण वृक्ष लागवड करावी यासाठी आपल्याला शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. प्रशिक्षणार्थींपैकी कोणाला काही प्रश्न असतील नर्सरीबद्दल, रोपांबद्दल किंवा बांबू लागवड बद्दल काही शंका अडचणी असतील तर कृपया सरांशी बोलूया.
आपला माईक अनम्यूट करून आपण सरांशी बोलू. ठीक आहे. बांबूची बी मिळेल का सर? विचारा विचारा. हॅलो सर, बांबूची बी कुठे मिळेल सर? बांबूचं बी, हा सर. बांबूची बियाची उपलब्धता फार कमी आहे. कारण की मी सांगितल्याप्रमाणे बांबूला त्याच्या लाईफ सायकल मध्ये एकदाच सीड येते आणि एकदा सीड आलं की ते जे बांबूचं प्लांट असते ते त्याची डेथ होते जेव्हा. तर त्यामुळे बांबूचं सीड हे असा बाकी झाडांच्या सीड सारखं सहसा उपलब्ध होत नाही. परंतु नागपूरला 1-2 सीड सप्लायर्स आहेत आणि विशेषतः पूर्वोत्तर राज्यांमधली काही ॲड्रेसेस माझ्याकडे आहेत. तर तिथे विशेषतः ज्या फॉरेस्ट इन्स्टिट्यूट्स आहेत त्यांच्याकडनं आपण बांबूचं सीड मागवू शकता. ते देहरादूनला एक फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट्स आहे, त्यांच्याकडून सुद्धा बांबूचं सीड आपल्याला मागवता येईल. परंतु बांबूचं सीड ची व्हायबिलिटी फार कमी असते, त्याच्यामुळे साधारणतः 1 वर्षाच्या आतच आपल्याला सीड ते वापरावं लागतं. त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का सर? हो, मला माझा हा नंबर आपण नोट करून घ्या इथून या स्लाइड वरून आणि मला नंतर फोन करा, मी सांगतो. साईडवर मोबाईल नंबर नाही दिसत आहे. माझा नंबर आहे 94 9422 कॅमेरा ऑन करून 831053. मी रिपीट करतो 9422831053. अजून कोणाला काही प्रश्न आहेत का? ठीक आहे. सरांचे मी रामेजी तर्फे खूप खूप आभार व्यक्त करते. सरांनी अतिशय शास्त्रशुद्ध असं आणि अतिशय डिटेल असं प्रेझेंटेशन बांबू बद्दलचं बऱ्याचशा गोष्टी मलाही माहिती नव्हत्या, मी प्रेझेंट होते. तर असं खूप सखोल असं बांबू बद्दलचं प्रेझेंटेशन विथ पीपीटी सरांनी आपल्याला दिलं, भरपूर वेळ आपल्याला दिला. तर सरांचं मी रामेजी तर्फे सर्वप्रथम खूप आभार व्यक्त करते आणि तुम्हा सर्व प्रशिक्षणार्थींचे सुद्धा आभार व्यक्त करते की तुम्ही अतिशय शांततेने सर्व ऐकून घेतलं आणि आपल्या ज्ञानात भर घालण्यासाठी तुम्ही येथे प्रेझेंट होतात. तर माझी तुम्हाला अजून एक विनंती आहे की आम्ही लवकरच गुगल फॉर्म तुम्हाला टाकतोय. त्या गुगल फॉर्मवर तुम्हाला या सर्व ट्रेनिंगचं फीडबॅक टाकावं लागणार. पॉझिटिव्ह असो निगेटिव्ह असो, तुम्हाला आवडलं नाही आवडलं, का नाही आवडलं, या फीडबॅक बद्दल कृपया माहिती द्यावी. सदर क्लास किंवा सदर प्रशिक्षण वर्गाचं पूर्ण रेकॉर्डिंग आपण युट्यूबवर टाकणार आहे. तर त्यावेळेस सुद्धा तुम्ही तुमच्या शेतकऱ्यांना ते रेफर करू शकता रामेजीच्या युट्यूब चॅनलवरून. तर आता मी 3रं सत्र प्रशिक्षण वर्ग कृषी वनीकरण आणि सिल्व्हीपाश्चर लागवड व्यवस्थापन या प्रशिक्षण वर्गाचं 3रं सत्र संपल्याचं जाहीर करते. आपण परत लगेच 3 वाजता अॅन्युअल ह्युमन कन्फ्लिक्ट, पशु आणि मानव यांच्याबद्दलचे आता जे कन्फ्लिक्ट आहेत त्याबद्दल आपण डिटेल माहिती घेणार आहोत. सोनवणे सर येणार आहेत. तर तूर्त मी तुम्हा सर्वांची रजा घेते. इलोरकर सरांचे खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद.